श्रीकृष्णा रुक्मिणी नयन चकोर चंद्रा आनंद सदना करुणा समुद्रा हरे जांबुवंती प्राणवरा दिजित सहारा श्रीरंगा. ओम श्री गणेशाय नमः. या ठिकाणी ग्रंथकर्ते असे म्हणतात, हे परमेश्वरा काय हे श्रीकृष्णा तू कसा आहेस. त्या रुक्मिणीचा वर असलेला अनेक त्या 8 पत्न्या असलेल्या त्या पत्न्यांचा वर असलेल्या तू श्रीकृष्णा. सत्यभामा मनोरंजना कालिंदी प्रिया दुर्जन भंजना मित्रविंदा प्राण जीवना कैट भंजना द्याब्दे. आणि तू कसा आहेस. वेगवेगळ्या बायका त्या 8 स्त्रिया आहेत, त्या मित्रवंद्या आहे, रुक्मिणी आहे, द्रौपदी आहे, या सगळ्या स्त्रियांच्या बरोबर विवाह करून घेतलेल्या श्रीकृष्णा. याज्ञ जेते हृदय पद्म भ्रमरा मद्रावती लोचना अंधकरा लक्ष्मीपती जगत उद्धारा श्रीकर धरा मुरारे. आणि लक्ष्मीनी आहे, भद्रावती आहे, अशा अनेक पत्न्यांचा तो वर झालेला आणि या त्रिभुवनामध्ये भरून उरलेल्या श्रीकृष्णा. अभिनव जलधरणी वर्णा कमलपत्र क्षापित वसना मंगलदायका सुहास्य वदना भोगींद्र शयना जगद्गुरु. आणि जगाचा गुरु असलेल्या त्या शेषावर शयन करणाऱ्या सगळ्यांचं बुद्धीचं चालन करणारा सगळ्याला वर देणारा नीलवर नसलेल्या श्रीकृष्णा. हरि आनकंदो दुभि कुमारा यदो कुल सरोज दिनकरा जगद्वंद्व्या प्रताप शुराक्षराक्षरातीत तो. आणि जगाला वंद्य असलेल्या जन्म मरणाच्या फेऱ्याच्या वेगळा असलेल्या आणि या यदुवंशामध्ये म्हणजे त्या गोकुळामध्ये अवतार घेणाऱ्या परमेश्वरा. सगुण लीला विग्रही पूर्ण षडगुणेश्वर संपन्न षोडश सहस्त्र गोपी आणून एकाची लग्नेवर येल्या. आणि तो काय केलंस तर एकाच वेळेस 16,100 स्त्रिया आणल्यास त्या नरकासुराच्या तावडीतल्या आणि त्यांच्याबरोबर एकाच वेळेस तू काल विवाह करून घेतलास. एकदा रुक्मिणीच्या मंदिरे मिळाल्या 16 सहस्त्र नारी सत्यभामा मित्रकुमारी तर ही वेगे पातल्या. आणि त्यावेळेस सगळ्या या 16,100 स्त्रिया त्याचबरोबर सगळेजण त्या रुक्मिणीच्या सदनामध्ये एकदाच प्रवेशलेल्या आहेत. आदी भवानी मूळ प्रकृती निज समीप जैशा अनंत शक्ती तैशा भीमकी वेष्टीत युवती 16 सहस्त्र मिळाल्या. आणि त्या भीमराजाची मुलगी असलेली ती रुक्मिणी तिच्या भोवताली या आदिमाया शक्ती जशी असावी आणि त्याच्या भोवताली जशा सगळ्या अष्टवधू मिळून येऊन मिळाव्यात तशा प्रकारे या 16,100 स्त्रिया असलेल्या त्या श्रीकृष्णाच्या पत्नी असलेल्या त्या रुक्मिणीच्या सदनी प्रवेशलेल्या आहेत. विलास सभेशी सकळिका मिळाल्या चातुर्य चंपक कलिका त्या माझी भीमक कन्या श्रेष्ठासनी बैसली. आणि अगदी ह्या चंपकळ्यासारख्या विद्युलता जशा चमकावत अशा प्रकारच्या 16,100 स्त्रिया श्रीकृष्णाच्या बायका या रुक्मिणीच्या सभोवताली जमा झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये रुक्मिणी मध्यस्थ बसलेली आहे. ते विलास सभेशी अपूर्व स्थिती विरिचेने निर्मिली स्वहस्ती तेथील प्रभा पाहता गबसते आणि उडपती तटस्थ आणि होते. त्या रुक्मिणीच्या सभोवताली असलेल्या सगळ्या स्त्रिया बसलेलीचं वर्णन असेल सूर्य जसा असावा मध्ये आणि चांदण्या जशा सगळीकडे असाव्यात या विश्वाचं करता करीत असलेल्याला सुद्धा त्याचं वर्णन करता आलेलं नाही. असो ते जगत्रय जननी भीमकी शोभे लावण्य खाणी तव सत्यभामा हसोनी गोष्टी बोली ऐका. त्यावेळेस ही रुक्मिणीमध्ये बसलेले आहे 16,100 बायका असलेल्या सभोवताली बसलेल्या आहेत आणि त्याच वेळेस सत्यबाबा त्या ठिकाणी काय बोलते. आमचे सदनी शारंग पाणी नित्यक्रमित येऊनी रजनी मजवरी प्रीती मनी होनी तैशी नाही इतराकडे. आणि त्यावेळेस तिला थोडासा गर्व आला त्या सत्यभामाला की ते म्हणालेले या ठिकाणी जरी तू 16,100 बायका घेऊन इथे ठिकाणी बसली असलीस तरी माझ्या घरी श्रीकृष्ण दररोज असतो आणि तुमच्या एवढ्या सगळ्या स्त्रियांपेक्षा त्या श्रीकृष्णाचं प्रेम किंवा माया ही माझ्यावर जास्त आहे. माझे घरी पारिजात का आणून लावी वैकुंठ नायक एकांत गोष्टी सकळी कमजशी सांगे. आणि माझ्यावर एवढा विश्वास आहे म्हणजे त्या श्रीकृष्णाचा आहे की स्वर्गातलं जे काही पारिजातकाचं झाड होतं ते झाडच आणून त्याचं माझ्या दारामध्ये लावलेलं आहे आणि ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत एकांतामध्ये तो फक्त मलाच बोलतो, तुम्हाला सगळ्याला कुणालाच काय माहिती नाही. एक म्हणे लटिके तुझे बोल मजवरी प्रीती करे घन निळ सोमुखीचे तांबूल मज लागे रात्री दिदले. आणि आता मग सगळ्यांना वाटायला लागलं की आता ही द्रौपदी अशी बोलते आहे तर बाकीच्याही स्त्री असं म्हणायला लागल्यात की बाबा रात्री आमच्याकडे आला होता आणि मी त्याला पान वगैरे खायला दिलं होतं, रात्री मुक्काम श्रीकृष्णानं माझ्या घरी केला होता अशी एक जण बोलू लागली. उदय पावे जो वासरमणी गोष्टी सांगे शारंग पाणी काल हे अलंकार गळून स्वहस्ते मजले वविले. आणि काल तर काय झालं की ते माझ्या घरी तर आलाच होता श्रीकृष्ण, माझ्या अंगावरचे दागिने असलेले ते सुद्धा त्या श्रीकृष्णानंच मला नेसवले. अशा प्रकारे सकाळी सकाळी श्रीकृष्ण तर माझ्या घरी होता. तो एक खंजिरी टणयनी म्हणे असत्य बोलतामुळे हुनी माझे मंदिरे कैवल्य दानी आजी होती निर्धारी. आणि दुसरी एक या ठिकाणी बोलायला लागली का आता कैवल्याचा
करता करवित असलेला तो श्रीकृष्ण, तुम्ही सगळं खोटं बोलताय. म्हणजे श्रीकृष्ण तर माझ्या घरी होता अशी दुसरी एक बायको बोलायला लागली. हरीचे मांडीवरी शिर ठेवून मी निजले होते कौतुके करून, हे शिशुफुल नवे घडवणे कृष्णाची रात्री आणले. आणि हे श्रीकृष्ण असलेला रात्री माझ्याच सदनामध्ये होता आणि माझं डोकं त्यानं आपल्या मांडीवर घेतलेलं होतं. एवढं प्रेम त्याचं माझ्यावर होतं. गोष्टी सांगितल्या आजी गहना जो उदय पावे चंड किरण, तुम्ही लटक्याची वार्ता सांगून संपादनी करिता गे. आणि तुम्ही या ठिकाणी खोट्या गोष्टी सांगताय. श्रीकृष्ण माझ्याकडे असतो, तो नेहमी माझ्यापाशी राहतो, अशा त्या एकमेकीमध्ये चर्चा सुरू झाली. एक बोले गजगमना मजविन न गमे कंस मर्दना, धनी न पुरे माझी अनायना हरिवदन विलोकिता. आणि त्या श्रीकृष्णाचं रूप बघितल्यानंतर माझ्या तर डोळ्याचं पारणच फिटून जातंय. तो माझ्याच घरी असतो नेहमी अशी दुसरी एक गजगामी असलेली स्त्री त्याची बायको बोलू लागली. कृष्ण मज सांगा ते घेऊन आज रात्री केले भोजन, हे पदक जडित नूतन गळा घातले माझी. आणि हे पदक असेल त्या श्रीकृष्णाचं माझ्या गळ्यात घातलंय. रात्री श्रीकृष्ण माझ्या घरी होता, आम्ही एका ठिकाणी बसून निवांत जेवण वगैरे केले अशी दुसरी एक बायको बोलू लागली. एक बोले नितंबिनी रत्न जडित डोलारी बैसोनी, सारी पाट अवघे रजनी दोघे जण खेळलो हो. तर दुसरी एक बायको अशी बोलायला लागली का रात्री तर माझ्याकडे होता, आम्ही जेवलो आणि सारीपाटाचा जो खेळ असतो तो खेळ आम्ही दोघींनी मिळून खेळलेला आहे. माझी वेणी आपल्या हाती गुंपिली रात्री कृष्ण नाते अंजन सोगयाचे सुहस्ते कंसात किरे खिले. दुसरी एक स्त्री असे बोलते की तो तर आज रात्री माझ्या घरी होता, माझी वेणी त्यानंच घातली, माझ्या डोळ्यातलं अंजन काजळ असलेलं ते सुद्धा श्रीकृष्णानं घातलं आणि तुम्ही खोटं बोलताय, श्रीकृष्ण तर माझ्याकडे होता. माझे कपाळी कस्तुरी रेखिले, हे रत्नमाळा गळा घातली, मजवरी प्रीती हरीची जळली अशी नाही कोठे. आणि माझ्या कपाळाला जो गंध असेल तो घातलाय, रत्नजडित हार माझ्या गळ्यामध्ये घातलाय. माझ्याशिवाय तुमच्या कोणावरही माझे इतकं प्रेम त्या श्रीकृष्णाचं नाही. तो एक पदनेत्री बोले वचन वावगे काय व्यर्थ बोलून, म्या रात्री स्वकरे करून हरीशी चंदन लाविला. आणि एक जण म्हणाले त्याच्यात दुसरी बायको असेल, तुम्हाला काय माहिती आहे म्हणजे तुम्ही खोटं बोलताय सगळ्या. श्रीकृष्ण रात्री माझ्या घरी होता आणि मी त्याच्या अंगाला चंदन लावलाय, माझ्याकडेच होता तो मुक्कामाला. कस्तुरी तिलक कपाळे म्या आजी रेखीला हरीचे बाळे, सत्य की असत्य नेत्र कमळी जाऊन या पहागे. आणि तुम्ही जाऊन बघा, रात्री मी श्रीकृष्ण माझ्याकडे होता, त्याच्या कपाळाला कस्तुरीचा गंध मीच लावलाय. तुम्हाला खात्री बघायची असली तर जाऊन त्याच्या कपाळाला जाऊन बघू. एक तो एक हंस गमना बोले, माझे मंदिरे हरी निजले, अवघी रात्र चरण चोरिले आपल्या हाते करून. आणि एक ती गजगामिनी असलेली एक बायको त्याची अशी बोलायला लागली की रात्री तर माझ्याकडे होता मुक्कामाला आणि रात्रभर मी त्याचे पाय चापून देत होते अशी दुसरी एक बायको बोलू लागली. एक बोले काय वचन आजी माझ्या सदनी गायन करुणी, मोहिले माझे मन ते सुख पूर्ण नवर. दुसरी एक बायको असे म्हणा लागली, अहो रात्री तर आमच्याकडे होता, किती मस्त गायन करीत होता, रात्रभर आम्ही गाण्यामध्ये वगैरे मुग्ध झालेलो होतो. एक म्हणे पाय धरो करुणी हरिचरण अवघे रजनी म्या निवविले, साजने चक्रपाणी साक्षासे. आणि साक्षात चक्रपाणी असलेला तो माझ्याकडे होता आणि त्याचे पाय वगैरे चोपून दिले, त्याला आराम वाटेल अशा प्रकारची त्याची सेवा मी केली. आयशा षोडश सहस्र युवती बोलता कदाही न राहते, एक ओढविती न मिळती विचारा. आता एकमेकींमध्ये चर्चा चालली की मी मोठी का तू मोठी, माझ्याकडे श्रीकृष्ण का तुझ्याकडं, या 16,100 स्त्रिया आपसामध्ये चर्चा करू लागल्या. एक जैशी नाना शास्त्रे अनेक घेऊन उठते बहुत तर्क, एक कर्म स्थापित मीमांसका उपासन एक स्थापित. आता या सगळ्यांच्या मनोवृत्ती वेगवेगळ्या, श्रीकृष्ण एकच आहे, सगळ्यांच्या मनाचं चालन करणारा, त्याचा अंत कोणालाच लागलेला नाही. परंतु या स्त्रिया माझ्याकडे होता अशा आपसात भांडू लागलेल्या आहेत. एक स्थापित योग दुजे मने करावा याग, एक मने स्वर्ग भोग लाभे ऐशी आचरावे. आणि एक जण काय म्हणतात की स्वर्गाचं सुख प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून एखादा यज्ञ करावा लागतो, तपश्चर्या करावी लागते, ध्यान धारणा करावी लागते. एक न्याय स्थापिती कैसा एक स्थापिती मीमांसा पातंजला परते सहसा साधन नाही. एक आणि एक जण म्हणतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ आहेत, पतंजली ग्रंथ आहे, वेद आहेत, सगळ्यांचं पठन करावं लागतं, अभ्यास करावा लागतो, त्यावेळेस श्रीकृष्ण आपल्याला प्रसन्न होतो. एक म्हणते इंद्र थोर एक स्थापिती महेश्वर, एक म्हणते इंद्रावर त्या परता थोर नाहीच. आणि एक जण काय म्हणते तर इंद्रदेव असलेला सगळ्यात थोर आहे, एक जण ते शचीदेव सगळ्यात थोर आहे, त्याच्यापेक्षा थोर दैवत असं कुठलंच नाही. अशा त्या स्त्रिया असलेल्या बायका असलेल्या आपसात चर्चा करतात. एक स्थापिती थोर गबसती, एक म्हणे भजावे शक्ती, एक म्हणती थोर गणपती जीवे भावे अर्ची. आणि एक जण काय म्हणतात की सूर्याची तपश्चर्या केली पाहिजे, त्याला प्रसन्न करून घेतलं पाहिजे. कोणी गबसते असेल, सूर्य असेल त्याला, तर काही जणांचं म्हणणं आहे की गणपतीची स्तुती करावी लागते, त्याची पूजा अर्चा करावी लागते, म्हणजे तो आपल्याला प्रसन्न होतो. ऐशी शास्त्रे खटपटते एकाचे एक न मानिती, षोडश सहस्त्र युवती तैशा जलपती परस्पर. आणि अशा प्रकारे सगळे शास्त्र असलेले वेगवेगळ्या प्रकारे त्या श्रीकृष्णाची भक्ती कशी करावी हे सांगतात. तशाच प्रकारे ह्या 16,100 बायका सुद्धा असंच आपल्या आपल्या परीनं श्रीकृष्ण माझा आहे
असं आपसात चर्चा करू लागले. जैशी वंचरे अपारे तैशी बोलती इतर शास्त्रे वेदा सहित गरजता गरजरे गर्भ गळीत सर्व होती. आणि सगळ्या कशा आहेत वेदा शास्त्रासहित त्या काय आपल्या आपल्या परीनं त्या श्रीकृष्णाचं स्तुती करून माझ्याकडे होता म्हणून गर्भगळीत अशा प्रकारच्या त्या स्त्रिया सुद्धा बोलून गेलेल्या असतात. जैसा देवांत वंद्य वैकुंठनाथ तैसा सर्वाशी मान्य वेदांत शास्त्रात सुदर्शन लखलखित नवग्रहात मित्र आणि जैसा. नवग्रहामध्ये जसा सूर्य आहे, शास्त्रामध्ये जसं वेदांत शास्त्र आहे, तशा सगळ्यात देवाधिकांचा देव असलेला तो श्रीकृष्ण आहे. की रत्ना माझी कौस्तुभ म्हणे की नद्या माझी मंदाकिनी की काद्रवेय कुळात मुकुट म्हणे भोगी अनायक श्रेष्ठ. आणि वेगवेगळ्या ठिकाणी काही जण श्रेष्ठ असतं. मणी आहेत, रत्न आहे, त्याच्यामध्ये कस्तुभ मणी हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. भोगींद्र असेल शेष सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने श्रेष्ठत्व सांगू लागले. ऐशे शास्त्र माझे विख्यात संत जाणते वेदांत तेथीचे बोलणे मान्य बहुत जन्म मरण मोचक जे. आणि वेदांत शास्त्र हे सगळ्यात श्रेष्ठ शास्त्र आहे. सगळ्या शास्त्राचं शास्त्र आहे. त्याच्या अर्थ ज्याला समजला त्याला कुठल्याही प्रकारची कमतरता नाही. शास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर वेदांत शास्त्राचा अभ्यास सर्वश्रेष्ठ आहे. असो नाना मताची बोलणी तैशा जलपती इतर कामिनी वेदांत शास्त्र जे रुक्मिणी श्रेष्ठ बोलत. आणि वेदांत शास्त्र हे सगळ्या शास्त्राचं शास्त्र आहे. या 16,100 स्त्रिया आपापल्या परीने श्रीकृष्ण माझ्याकडे होता जरी असं म्हणत असल्या तर ती रुक्मिणी असलेली सर्वश्रेष्ठ असलेली ती मुख्य पत्नी आहे. ते आधी माया मूळ प्रकृती की ते अनंत वल्ली स्वयं घेते ते इच्छा मात्रे निश्चिती घडी घडी ब्रह्मांड हे. आणि ह्या ब्रह्मांडाची निर्मिती करणारी ती विष्णूची खरी पत्नी कोण आहे तर ती रुक्मिणी आहे. जिने सगळं ब्रह्मांड निर्माण करू शकते. या 16,100 बायका जरी असल्या तरी त्या वरकड बायका आहेत. मूळ पत्नी किंवा जिच्यावर श्रीकृष्णाचा विश्वास आहे, जी आदिमाया शक्तीनंच रूप घेतलेलं आहे त्या रुक्मिणीचं, ती रुक्मिणी सर्वात श्रेष्ठ आहे. हे पुराण पुरुषाचे ज्ञान कळा काय बोललेली ते वेळा म्हणे ऐका की तुम्ही सकाळ व्यर्थ गलबला करू आणि नका. 16,000 स्त्रिया श्रीकृष्ण माझ्याकडे होता, माझ्याकडे होता, माझ्यावर जीव आहे, माझ्यावर जीव आहे असं म्हणत होत्या, चर्चा करत होत्या. या सगळ्यांचं त्या रुक्मिणीनं ऐकून घेतलं आणि ती ज्ञानकळा असलेली आदिमाया शक्ती असलेली रुक्मिणी त्या सगळ्या स्त्रियांना म्हणते की तुम्ही सगळेजण गप्प बसा, मी काय म्हणते ते ऐका. तुमच्या 16 सहस्त्र मंदिरे व्यापक एकची कंसारे जैसे नाना घट मठांतरी एकची अंबर तुम्ही काही व्यापक. काळजी करू नका. 16,100 स्त्रिया माझ्याकडे होता असं काही नाही, सगळीकडेच होता तो. एकच चंद्र असतो, एकच सूर्य असतो. वेगवेगळ्या जर आपण घट किंवा घागरी भरून ठेवल्या आणि त्यात बघितलं तर प्रत्येक घागरीमध्ये चंद्र दिसतो पण तो एकच असतो. तशा प्रकारे हा परमेश्वर श्रीकृष्ण एकच आहे. तैसा तुमच्या गेणे सदनी एकची व्यापला चक्र पाणी अनंत ब्रह्मांडे भरून उरला असे परिपूर्ण. आणि या ब्रह्मांडामध्ये भरून उरलेला आहे. ज्या ज्या जळी काष्टी पाशाने कुठे जिथं बघत तिथं तो भरलेला आहे. आणि तुम्ही 16,000 स्त्रिया तुमच्याकडे सुद्धा परमेश्वर सगळीकडेच श्रीकृष्ण रूप होता. सर्व व्यापक पुतणारी समान नांदे सर्व मंदिरे हा निर्धार नेनोनी भेद कुसरी कागे व्यर्थ आता तुम्ही काही एकमेकांमध्ये चर्चा करू नका. मी मोठी तू मोठी, माझ्याकडे जास्त जीव आहे, तुझ्याकडे जास्त जीव आहे, मला सगळं सांगतो वगैरे असं काही नाही. म्हणजे हा श्रीकृष्ण सर्वव्यापी आहे. 16,000 स्त्रिया आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी तो एकच आहे आणि सगळीकडे सारख्या भावनेनं सारख्या नजरेनं तो राहतो. ऐशा निर्वाण गोष्टी रुक्मिणी सांगता तन्मय झाल्या कामिनी पुढे बोलावया भेदवानी सहज कुंठली ते दवा. आणि असं त्या रुक्मिणीनं सांगितल्याबरोबर सगळ्या स्त्रियांचं काही बोलणं असेल ते खूप लगू. आता आपण ह्याच्या पुढे काही बोलण्याचा अर्थ नाही. श्रीकृष्ण आपल्याकडे आहे, त्यांच्याकडे आहे, सगळ्याकडेच आहे, त्याची भावना समान आहे. तेव्हा माझा असं काही म्हणायची गरज नाही. तो सर्वश्रेष्ठ आहे असं त्या 16,100 बायकांना सुद्धा गोष्टी पटलेल्या आहेत. ऐकता सद्गुरूचे वचन साधक शिष्य निवती पूर्ण तैशी रुक्मिणीच्या बोले समाधान सर्वांचे आणि झाले. एखादा साधक असेल, एखादा साधू असेल, एखादा संत असेल, तो येतो सभेमध्ये काहीतरी भाषण करतो, सांगतो आणि मग सगळ्याच्या शंकेचं निरसन होतं, समाधान होतं. तशा प्रकारे रुक्मिणीच्या बोलण्यावर या 16,000 स्त्रियांच्या मनाचं समाधान झालं. असो सत्यभामा बोले ते क्षणी म्हणे ऐक ओ भीमक नंदिनी आधी पुत्र झाला तुझ लागून तरी मी वेणी देईन तुझं. अरे बाबा त्यावेळेस ते सत्यभामा असं बोलते की हे रुक्मिणी, तू जर श्रीकृष्ण माझा असं म्हणत असेल तर ते तिला काही त्याच्या मनात जात नाही. तिने म्हणले जर पहिल्यांदा तुला मुलगा झाला तर तुझी वेणी मी घालीन किंवा मला मुलगा झाला तर तू माझी वेणी घालायची. अशा प्रकारचा पोर त्या दोघींमध्ये लागलेला. मज जरी पुत्र झाला आधी तरी मज तू वेणी देई त्रिशुद्धी ऐशे सत्यभामा बोलता शब्दे जगन माता हसले. आता त्यावेळेस त्या रुक्मिणीला हसू आलं. हिच्या मनातलं काही जात नाही. सारखीच हेवा देवा करायला लागलेली असते. कोणी कोणाला वेणी द्यायची अशा प्रकारे चर्चा करण्यात का अर्थ नाही. रुक्मिणीला थोडा हसू आलेला आहे. मग वेळे वस्त्रे दिदली सकाळ आपल्याला निकेतना गेल्या आबला ते नातो नारद मुनी ते वेळा सहज आला. आणि या सगळ्या स्त्रिया थोडा समाधान मानून आपापल्या सदनाला निघून गेलेल्या आहेत.
त्यावेळेस नारद मुनी त्या ठिकाणी अचानक आलेले आहेत. मनी म्हणे नारद मुनी बहुत आहेत कृष्ण कामिनी परी या माझे ज्ञान खाणी निवडू आता कोणते. आता माझ्या बुद्धीप्रमाणे सगळ्यात हुशार कोण आहे, सगळ्यात चांगली कोण आहे, श्रीकृष्णाची खरी बायको कोण आहे, माझ्या जरा बुद्धीनं थोडस चौकशी करावी लागेल असं नारद मुनी त्या रुक्मिणीच्या समोर बोलू लागले. एका गोपीच्या मंदिरे नारद प्रवेशला ती अवसरी तिने पूजा करून निर्धारी मुनीश्वर तोषविला. आणि एका स्त्रीच्या घरी गेल्यानंतर त्या स्त्रीनं षोडशोपचार अशी पूजा करून त्या ठिकाणी त्याचं स्वागत केलेलं आहे. नारद पुषे तिज लागून पर पुरुषी जडले तुझे मन तव ते बोले क्रोधायमान ब्रह्मपुत्राशी ते दवा. आणि त्यावेळेस ते ब्रह्मपुत्र असलेल्या नारदाला म्हणते ती स्त्री असलेली, तो तुझं काहीतरी थोडस वेगळीकडे मन आहे काय की असं म्हटल्यानंतर तिला थोडासा राग आला आणि ती त्या नारदाला काय म्हणते, म्हणे बरे हे तुमचे जे ध्यास आम्हाशी कृष्णा वेगळे नाही ज्ञान म्हणता परपुरुषी मन नवल हेची वाटते. आणि तुम्ही आम्हाला दुसरा कोणीतरी नवरा पसंत पडत असेल किंवा परपुरुषाकडे आमचं मन असेल हे काय आमच्या बुद्धीला पटत नाही, श्रीकृष्णावरच आमचं मन आहे अशी ती स्त्री त्या बायको असलेली त्या नारदाला सांग. मग हास्यनला नारद मुनी प्रवेशला दुसरे सदनी तीस पुषे परपुरुषी कामिनी तुझे मन आहे की. आणि दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या बायकोकडे हा नारद मुनी गेला आणि तिलाही विचारू लागला की तुझं सुद्धा मन या श्रीकृष्ण जर का आणि दुसरीकडे कुठं तर आहे, दुसऱ्या परपुरुषावर तुझी इच्छा आहे का असं तिलाही विचारू लागला. समय अशी इकडे ठेव, समयच्या खाली काहीतरी ठेवतात मी त्याच्यावर पण समय बरोबर अशी इकडे पण करून ठेवू समय बसता ते म्हणे तुम्ही चळले ती नसतेची पुस्ता आम्हा प्रति सत्यभामे समवेत युवती याची प्रकारे शोधिल्या. आणि सत्यभामे सहित सगळ्या स्त्रियांच्या घरी नारदानं जाऊन चौकशी केली व तुम्हाला कोण आवडतंय, त्या सगळ्याच्या सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला फक्त श्रीकृष्णच आवडतो. हे नारद मुनी तुमच्याच डोक्याला काहीतरी परिणाम झाल्यासारखं वाटतं, तुम्ही विनाकारण आम्हाला असं कशाला विचारताय. जे ते लागे नारदाचे पाठी परी आरती कोणी न घाली सृष्टी जैसे संत बोलते निर्वाण गोष्टी पाखंडी घेती कुतर्क. आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पुस्तक असतात ते वेगवेगळे तर्क काढतात, वितर्क काढतात किंवा वितंडवाद घालायचा प्रयत्न करतात. तशा प्रकारे ह्या नारदाची बुद्धी झाली असं वाटायला लागलं. ऐसा मुनी हिंडिता झाला हिमपुटी रुक्मिणीच्या ग्रह आला शेवटी तिने नारद देखता दृष्टी उठा उठी समोर येत. आता अशा 16,100 स्त्रिया बाकीच्या 7 तिकडे जाऊन फिरून आला आणि मग शेवटाला नारद मुनी आता हीच काय म्हणणं आहे ते ऐकावं म्हणून ते रुक्मिणीच्या घरी नारद मुनी आलेले आहेत. करुणी नारदाशी नमन केले सडोपचारे पूजन नारद मुनी बोले वचन परपुरुषी मन आहे की. आणि त्यावेळेस त्या नारदाची सुद्धा रुक्मिणीने षोडशोपचारे पूजा वगैरे केली, चांगल्या आसनावर त्याला बसवलं. त्यावेळेस नारद मुनी म्हणायला लागले की हे रुक्मिणी तुला सुद्धा कसं काय वाटतंय, श्रीकृष्णच बरं आहे का दुसऱ्या कुठल्या मनावर तुझं मन जातंय असं नारद मुनीनं त्या रुक्मिणीलाही विचारलं. ऐशे नारद मुनी बोलता विचारुनी बोले जगन्माता म्हणे परपुरुषा विन तत्वता मज क्षणभरी न राहावे. अरे बाबा त्यावेळेस ना रुक्मिणी मात्र म्हणली की बाबा त्याचं जरा थोडं मन आहे नारदाचं काय म्हणणं ऐकून घ्यायचं. अरे बाबा मला काय त्या श्रीकृष्णाबरोबर तेवढी माझी इच्छा नाही, कोणीतरी मला दुसरा सुद्धा पुरुष भेटावा असं सारखं माझ्या मनात येतं. हासनी भोजनी शैनी परपुरुषाशी न विसंबी नारद मुनी परपुरुषाशी न धरिता म्हणे मग जिने व्यर्थ गेले. आणि असं जर असेल तर इतरांशी काय थोडीशी गोष्टी करणं वगैरे ठीक आहे, आणि असं जर मनात नसेल तर आपलं जिनं असलेलं ते व्यर्थ गेलं असं त्या ठिकाणी बोलू लागले. जो चहू वाचावनी पर जो वेदशास्त्राच्या अगोचर तो हाची स्वामी यादवेंद्र परत पर सोयरा हो. आणि आज प्रमाणे हा यादवांचा राजा असलेला परतपर सोयरा असलेला तोच या ठिकाणी आम्हाला आवडतो, पसंत पडतो, तोच सोयरा व्हावा. ऐकोनी नारद सुखावला प्रेमी वंदिली रुक्मिणी बाळा म्हणे तो हरीची ज्ञान कळा तुझी लीला गम्य. आणि तू या ठिकाणी वेगळीच आहेस, हरीची लीला असलेली ते आघात आहे, तू ज्ञानकळा आहेस असं तू नारद मुनी त्या रुक्मिणीचं कौतुक करतो. तुझे या वापांग पाते सकळ संत होते ज्ञान त्या ऐशेस तो आणि रुक्मिणी ते नारद गेला स्वर्गाशी. आणि त्यावेळेस त्या रुक्मिणीचं सुद्धा कौतुक केलं, तुझ्यासारखे सुंदर, तुझ्यासारखे निष्ठावान अशा प्रकारची पत्नी त्या श्रीकृष्णाला भेटली, तुझं सुद्धा कौतुक होलं, कल्याण व्हावं असा आशीर्वाद वगैरे देऊन नारद मुनी स्वर्गात परत निघून गेले. तव सभा विसर्जुनी समस्त रुक्मिणीच्या मंदिरा कृष्णनाथ येता झाला त्रिभुवन समर्थ विलास सभेशी आता एकांती. नारद मुनी निघून गेल्यानंतर
या सगळ्यांमध्ये विश्वामध्ये विलास करणारा हा श्रीकृष्ण या रुक्मिणीच्या सदनामध्ये आलेले आहेत. विसर्जनी समस्त रुक्मिणीच्या मंदिरा कृष्णनाथ येता झाला त्रिभुवन समर्थ विलास सभेशी एकांते. आणि त्यावेळेस ती रुक्मिणी सगळ्या स्त्रिया बरोबरच्या आपापल्या घरात निघून गेल्यानंतर एकांतामध्ये हा श्रीकृष्ण असलेला त्या रुक्मिणीच्या सदनामध्ये आलेला आहे. मंदिरा आला वैकुंठनाथ त्रिभुवजननी ऐकता त्वरित उठवणी समोरे प्रेमी येता चंचळ रूप समयसा. आणि वैकुंठाचा नायक असलेला हा श्रीकृष्ण आपल्या घरी आल्यानंतर ती रुक्मिणी उठली आणि त्याचं ते सांत्वन करत स्वागत करू लागली. जे अनंत शक्तीची स्वामिनी, जे त्रिभुवनपतीची पटराणी, जे प्रणव प्रळाची मूठ पीठवासिनी ज्ञानखानी रुक्मिणी. आणि रुक्मिणी कशी आहे, मूळ पीठवासिनी असलेली, आदिमाया आदिशक्ती असलेली, तिच्या गुणाचं रूपाचं वर्णनच करता येणार नाही अशा रुक्मिणीच्या सदनामध्ये श्रीकृष्ण प्रवेशलेले आहेत. शतचारी परचारिका सत्वर पूजा सामग्री देती परिकर आपल्या हाते या देवेंद्र पूजी तेव्हा भिमुखी. आणि ती भीमक राजाची मुलगी असलेली ही रुक्मिणी तिने षोडशोपचारे सगळी त्या श्रीकृष्णाची पूजा स्वागत केलेलं आहे. आनंद दोलुंबीचा महामग पुण्य मेरू तोची हा श्रीकृष्ण जगत गुरु तो माया चक्र चाळक उदारू कैवल्य ज्ञानदायक. आणि तो कैवल्याचा दाता असलेला मायेचं चालन करणारा त्रिभुवनाची निर्मिती करणारा अशा श्रीकृष्णाची रुक्मिणी पूजा करते. शुभ्र लघुची राहते घेऊन हरिवरून वारीत रुक्मिणी जिची आदतन पदन कावरून कोटी मकर ध्वज ओवाळी. आणि तिच्या रूपावरून कोट्यावधी मकरंद ओवाळून टाकावेत अशा प्रकारे ती रुक्मिणी त्या श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावरून स्वच्छ प्रकारे ते ओवाळून टाकू लागलेली आहे. इच्छा मात्रे करुणी अनंत ब्रह्मांडे रचिते क्षणी ब्रह्माधिक बाळे निर्मुनी निजो धरी बाळे. जे ती कसे आदिमाया आदिशक्ती असलेली 33 कोटी देवांची निर्मिती करणारी, त्याला लहान बाळ करायला लावणारे, एकाला सृष्टीचे निर्माण करायचं काम सांगणारे, दुसऱ्याला पालन करायचं आणि तिसऱ्याला विनाश करायचं, अशी सगळी कामं ही आदिमाया असलेली रुक्मिणीच करून देत असते. हे त्रिभुवन लावण्य मांदूस तप्त सुवर्ण वशी डोळ सजिने वैदिले आदि पुरुषासनेच गुन्ह्या पुलिया. आणि आदिपुरुष असलेला त्याला झोपेमध्ये घालून तिनं ही सृष्टी निर्माण केली अशी आदिमाया आदिशक्ती असलेली ती रुक्मिणी. सहज बोलता जगन्माता दंत प्रकाश पडी अवचिता पाषाण ते हिरे तत्वता होती सतेज. आणि तिनं जर नुसतं बोललो तर तिच्या दाताचा उजेड जर बाहेर पडला तर पाषाणाचे सुद्धा हिरे व्हावेत, रत्न व्हावीत अशा प्रकारचं रूप त्या रुक्मिणीचं होतं. ब्रह्मांड बेंदुनी विशेष धावणे करी अंगीचा सुवास आकार ग्रसुनी समरस स्वर स्वरूपी होई. जे तिच्या अंगाचा सुगंध असा सगळ्या त्रिभुवनामध्ये जावा, फुलाच्या सुगंधापेक्षा अति सुगंधी अशा प्रकारचं शरीर त्या रुक्मिणीचं होतं. सहज चालता हंस गती पदळ मुद्रा तेथे उमटते तेथे सुवास कमळे विकसती धन्य क्षिती. आणि ती नुसती चालायला लागली तर हत्तीच्या पावलासारखी चालायची. ज्या ज्या ठिकाणी तिचं पाऊल उठलं त्या ठिकाणी सुद्धा सुगंध लागायचा, वास यायचा. आणि भ्रमर असलेले भुंगे असलेले सुद्धा कमळाच्या फुलाच्या वासासारखा त्या पावलाच्या ठिकाणी वास घेत असत. तया कमळावरी वसंत भ्रमर होऊन रुंजी गालित चालता पदभूषणे गाजत देखुनी मनमत नृत्य करी. आणि मनमत असलेले ते सुद्धा नृत्य करावेत. ती चालली की तिच्या पायातले चाळ पैंजण वगैरे असलेले वाजत असायचे. अशी ती रूपवान असलेली रुक्मिणी चालली तरी सुद्धा सगळीकडे सुगंध पसरायचा. दिनपती आणि रोहिणीपती काढलेल्या तयांच्या अंतर्ज्योती तैशी कर्ण पुष्पे तळपती डोल देती मुक्त घोष. आणि तिच्या कानातली फुलं असलेली ती एका कानामध्ये सूर्य आणि एका कानामध्ये चंद्र, त्याचाच रस करून ही फुलं तयार केली. ती काय अशी कर्णफुलं असलेली त्या रुक्मिणीची दिसतात. आकर्ण विशाल पद्मनयन अंजन सोगयाचे विराजमान ताळीत प्राय जळके पीतवन शोभे मुक्त लंकुट. आणि विजा चमकाळत अशा प्रकारचं पिवळ्या अशा प्रकारचा वस्त्र साडी तिने परिधान केलेली आहे. कानामधली कुंडलं असलेली तशाच प्रकारे चमकत आहेत. असे रूप असलेलं त्या रूपाचं वर्णन ग्रंथकर्ते करतात. वज्र चुडे मंडित हस्त अवतार मुद्रा दाही जळकत पाचूचे पदक कंठी तळपत मुक्त हार पीतवर्ण दिसते. आणि पिवळ्या अशा प्रकारचं वस्त्र परिधान केलेलं 10 जे अवतार परमेश्वरी झाले आहेत त्या 10 अवताराच्या 10 मुद्रिका अंगठ्या त्या रुक्मिणीच्या बोटामध्ये दिसत आहे. आसो आयशी ते ज्ञान कळा सुंदर हाती घेऊन लघुची रक्षिराब्दीची लहरी परिकर उडविता वस्त्र तैशी दिसे. आणि अशा प्रकारे ही रुक्मिणी असलेली सर्वांग परिपूर्ण असलेली वस्त्रालंकारानं सुशोभित अशी त्या ठिकाणी शोभून दिसत आहे. हस्त हालता किंचित पयोदर होते कंपित हरी स्वरूप देखता लज्जित कृष्ण मुख ते झाले. आणि त्या ठिकाणी तिचं रूप पाहिल्यानंतर श्रीकृष्णाला सुद्धा थोडस ते रूपाचं मोहिनी पडावी अशा प्रकारे त्या रुक्मिणीचं रूप पाहिल्यानंतर श्रीकृष्णाच्या हरिकर प्रताप देखुनी निवाड लपाले दिव्य कंचुकी आड सुकुमार दोघे परम भ्याड पल्लवी झाकी जगन्माता. आणि जगन्माता जगाची माता असलेली थोडा तरी पगत जर असलेला आपल्या अंगावरचा ढळू देत नाही. आणि ती
सात्विक अशा प्रकारची त्या श्रीकृष्णाच्या पुढे उभं राहिलेली. असो लघुचिर उडविता रुक्मिणी बोले हरीशी सुहास्य वदने तुम्हा योग्य मी नाही चक्रपाणी चातुर्य काही समजेना. आणि तुम्हाला काय माझ्याबद्दल तुम्ही दीर्घगंभीरच दिसताय, तुम्ही काय हसत नाही, बोलत नाही, काय नाही. मी तुमच्या रूपाला शोभणारे आहे का नाही माझ्या मनामध्ये थोडी शंका येते, अशी ती श्रीकृष्णाला विचारू लागली. तुमची सेवा करून येणे सर्वता गुण नव्हती बरवे पाहता रूप तुम्ही जगन्नाथा सर्वाहुनी विशेष. आणि तुम्ही सगळ्यापेक्षा हुशार आहेत. तुमचं रूप या ठिकाणी वर्णन करावं तेवढं थोडं आहे, आणि मीच तुम्हाला शोभण्यासारखी दिसते की नाही अशी ती रुक्मिणी बोलू लागली. मी अत्यंत रूपहीन तुमचेही मजवरी नाही म्हणा आता गोपी अत्यंत तरुणतायाशी भोग द्यायचे. आता 16,100 बायका तुम्ही केल्या, मी काय तुमच्याला शोभून दिसत नाही किंवा माझ्यावर तुमचं मन आहे का नाही काय कळत नाही. तेव्हा आता त्या सगळ्या बायकांनी त्यांच्या बरोबरच राहा अशी रुक्मिणी श्रीकृष्णाला बोलते. वरकड गोपी जशी आवडती तशी इकडे नाही प्रीती पटर आणि नाम निश्चिती कोरडेची ठेविले. आणि मला पट्टर आणि म्हणताय, मुख्य बायको म्हणताय, खोटं बोलताय म्हणजे तुम्ही. बाकीच्या ज्या काही 16,000 स्त्रिया केलेल्या आहेत, तुम्ही बायका कलेल्या आहेत, त्या सगळ्यांच्याकडेच तुमचं जास्त मन दिसतंय, माझ्यावर तुमची काही भावना मर्जी दिसत नाही. जुने वस्त्र होता निश्चित दुरी करीत भाग्यवंत यावरी भीमक जामात मंद हास्य मुखी बोलत आता असे. तुम्हाला काय वाटतंय म्हणजे की आता मी पहिली बायको आहे, जुनी झाले मी, बाकीच्या 16,100 केल्या, आता एकापेक्षा एक सुंदर आहे, तिकडच समान जात असेल. म्हणजे एखादा जुना कपडा झाला की टाकून द्यावा, नवीन कपडा कसा घ्यावा, तशा प्रकारे तुमची भावना आता माझ्यावर काही राहिली नाही असं रुक्मिणीचं म्हणणं ऐकल्यानंतर श्रीकृष्ण आयसे काय बोलशी रुक्मिणी कोणी सुंदर आहे तुझ होनी तू सकळ चातुर्य खाणे आयशी शहाणी कोण असे. आणि असं काय बोलतेस म्हणजे तू 16,107 जरी बायका माझ्या असल्या तरी त्यापेक्षा तू सौंदर्याची, रूपाची, गुणाची खाण आहेस, आणि तू असं विनाकारण माझ्यावर संशय का घेतेस. ज्यांचे भाग्य परिपूर्ण त्याकडे होय तुझे विलोकन तुझे जेत न होय आगमन दरिद्रे करून व्यापते. आणि तू असे गुणाची खाण आहेस. माझं तर मन मोहित झालेलंच आहे, परंतु तू जिकडे बघशील तिकडे सुखी समाधाने राहतात. ज्याच्यावर तुझी नजर पडेल त्याला सुख समाधान मिळतं. अशी रूपाची, गुणाची खाण असलेली तू रुक्मिणी आहेस. तो आणि आबले मज कासयावरिले तुझे रूप सर्वाहुनी आगळे राजे भुलले पृथ्वीचे. आणि या सगळ्या पृथ्वीचे राजे असलेले तुझं रूप बघून भुलून गेले होते, आणि असं असताना तो या ठिकाणी मला कसं काय वरून घेतलंस. श्रीकृष्ण रुक्मिणीला बोलतात. शिशुपाळ वक्रदंत भोपाळ जरा संदादी बहुत नपाळ तुझ्या मनाशी आवडेल त्याशी माळा आता तरी घाली का. आता बघ म्हणजे आता तुझं जर मन तसं असेल, माझी जर काय इच्छा नसेल किंवा मला बरं वाटत नसेल तर शिशुपाळ आहे, वक्रदंत आहे, अशा 56 देशाचे राजे आहेत, त्याच्यापैकी कुठला तरी एखादा राजा तू निवड, आणि आता तुला माळ घालायला काय हरकत नाही. बाळपणीची सकळ कीर्ती तो ऐकली असेल निश्चिती गोपी उकळाशी बांधी ती चोरी केली म्हणून या. आणि माझ्याकडे काही एवढी ताकद नाही, एवढा गुणवान किंवा एवढा रूपवान मी काय नाही म्हणले तू. तुला जर या 56 देशाच्या राजापैकी कोणी पाहत असेल तर तिकडे बघ. लहानपण तर माझं कसं गेलंय, भांडणं करण्यात गेलंय, मला उकळाला बांधत होते, त्या ठिकाणी मी अनेक प्रकारे चोऱ्या माऱ्या केल्या, माझ्याकडे काय तेवढं कर्तृत्व नाही असं श्रीकृष्ण स्वतः सांगू लागले. आम्ही रानचे रानवट गोवळ परणारी भोगिल्या केवळ सवे मिळवणी गोपाळ हुंबळी घातली आणि मी तयाशी. काय चांगल्या गुणाचं नाही म्हणले. मी त्या गवळ्याच्या चेष्टा मस्कऱ्या केल्या, थट्टा मस्करी केली, गवळ्याची पोरं गेली गोळा केली, तिकडे फिरत राहिलो मी अगदी भनगा भुकड, म्हणजे माझ्यापाशी काही सुद्धा कर्तृत्व नाही, तेव्हा तू दुसरीकडे जायला काय हरकत नाही असं श्रीकृष्ण रुक्मिणीला बोलतात. सकळ राजे आम्हाशी हस्ती छत्र सिंहासन नाही मज प्रति याती कुळ धर्म कर्म स्थिती अंगी नसे आणि अनुमात्र. माझ्या अंगात काय आहे, मी कुठल्या चांगल्या कुळात जन्मलेलो का, माझ्याकडे काय सिंहासन आहे का, छत्र आहे का, मी कुठला राजा आहे का काय, मी अगदी भुकड माणूस आहे, म्हणजे त्या गवळ्याच्या पोराबरोबर हिंडणारा फिरणारा, माझ्याकडे काहीच नाही श्रीकृष्ण सांगू लागले. पुरुषार्थी जरी मनशी वीर तरी काळ येऊने पिढीले थोर दैवे लागले मुचकंद विवर म्हणून या बरे झाले. आणि मी काय पराक्रमी असं म्हणशील तर तेवढा काय पराक्रमी बी नाही, मी कुठं लढाई पढाई केली नाही म्हणले. तो काळ येऊन माझ्या मागे लागला होता, दरी खपारीमध्ये मी गेलो, तिथं तो मुचकुंद भेटला म्हणून बरं झालं, त्याच्या अंगावर पितांबर घातला, त्यांचं युद्ध झालं, तो मारला गेला, मी तिथं लगेच लपून बसलो, त्याला मारायची सुद्धा माझ्याकडे ताकद नव्हती, म्हणजे माझ्याकडे काय कर्तृत्व नाही. धुतली अर्जुनाची घोडी धर्माघरी उच्चिष्टी काढी पार्थाचा सारथी हे प्रौढी बरी न दिशे लोकात. आणि मी काय मोठा नाही म्हणले, त्या अर्जुनाची घोडी धुतली, त्या पार्थाच्या रथावरच आम्ही सारथी झालो, अशा प्रकारचे हलकी सारखी कामं करणारा मी माणूस आहे. बैसावया नाही वाहन पक्षावरी आरोहण न मिळे काही अंतरुण सर्पावरी शयन करी. आणि मला काय आहे म्हणजे मी वाहन सुद्धा नाही, कुठला मला रथ आहे का काय, मी गरुडावर बसून प्रवास करतो, झोपायला मला काय वाहन सुद्धा नाही, झोपायला गाडी नाही, मी त्या शेषावर सापावरच शयन करतो.
ऐकता सद्भक्तांचे कीर्तन नाचतो लाज सोडून मी काळा तो गोरी सगुण स्वरूप गाठी पडेना. आणि आता काय आपलं सोबत नाही म्हणजे मी काळा तू गुरी आहेच, मी वेडा माणूस आहे म्हणजे कोणीतरी त्या ठिकाणी काय माझी भक्ती वगैरे करायला लागली तर त्या भक्तांच्या बरोबर मी नाचगाणं करतो, अशा प्रकारचा किरकोळ माणूस आहे. मज काम नाही निशेष असे एकाकी निसंग उदास सर्वा गटी जैसा चंडाशी व्यापून अलिप्त. आणि मी कसं आहे म्हणजे या कुठल्या मोहामध्ये मायेमध्ये मी गुरफटलेला नाही. घटाघटामध्ये पाण्यामध्ये चंद्र दिसतो, परंतु तो जसा आकाशामध्ये वेगळा असतो तसा मी या सगळ्यापासून वेगळाच आहे. आयशी उदास वाक्य ऐकून मनी गजबजली त्रिभुवन जननी अश्रुधारा लोटल्याने वाटे कल्पांत आता ह्याचं काय लोटला. थोडस मन बघावं म्हणून मी बघायला बोलायला गेले तर ह्यानं उलटच घेतलं आपल्याला. आणि त्यावेळेस त्या श्रीकृष्णाला असं रुक्मिणीला असं वाटायला लागलं की मी चूक केली आणि मी विनाकारणच ह्यांना नावं ठेवायला सुरुवात केली. रुक्मिणीशी कैसा समय वाटला की अंगावरी पर्वत कोसळला की वर्षल्या प्रलयचे पळा शब्द बघ म्हणजे आता तुझं रुक्मिणीवरी. बघ माझ्यापाशी काय तुझं समाधान करण्यासारखी माझी ताकद नाही, असं सगळं आपला कमीपणा श्रीकृष्णानं सांगितल्यानंतर रुक्मिणीला वाटलं थोडस बघायला गेले पण अंगलट आला आहे की नाही. मग तिला वाटायला लागलं की वा माझ्या दुःखाचा डोंगर माझ्यावर कोसळला, वीज जशी अंगावर पडावी असं दुःख त्या रुक्मिणीला होऊ लागलं. लघुचेर उडविता अकस्मात तैशीच पडले मूर्छागत प्राण व्याकुळ झाले समस्त श्वासोच्च वासू कोंडले. आणि श्वासोश्वास कोंडायला लागला त्याचं. सुरुवातीला थोडीशी बुद्धी कशी आहे, श्रीकृष्णाचं आपल्यावर मन आहे का नाही, पदर वगैरे चालवायचा प्रयत्न करून बघितलं, परंतु आता अक्षरशः श्रीकृष्ण आपल्याला सोडून जातोय की काय अशी भीती तिच्या मनात निर्माण झाली आणि ती मूर्छेने खाली पडली. कोटी कंदर्प लावण्य सुंदर जगदानंद कंद यदुवीर डोलारे या खाली उडी सत्वर टाकून या पातला. आणि ताबडतोब त्या डोलाऱ्याच्या खाली उडी टाकली. आता ही मूर्छना येऊन पडली आहे, हिचं काहीतरी बरं वाईट होईल काय सांगता येत नाही, म्हणून श्रीकृष्ण धावून तिच्या जवळ आलेले आहेत. मग श्रीहरी म्हणे ते वेळी कैची आम्हाशी आठवली रळी म्हणून ही रुक्मिणी हृदय धरले आली गेली प्रीतीने. आणि मला काय विनाकारणाची बुद्धी आठवली की एवढा सगळा इतिहास सांगितला, तिचं मन दुखवलं असं म्हणून त्या श्रीकृष्णानं आपल्या रुक्मिणीला हृदयाशी मी सहज विनोदे करून बोलिलो जाण रुक्मिणी तुवा निकरची लावण्य खाली गेला बहुत मी सहजासहजी बोलायला गेलो म्हणजे माझ्याकडे काय नाही, तू दुसरा नवरा करून घे वगैरे बोललो, पण तू एवढं मनाला लावून घेशील असं काय मला वाटलं नव्हतं आणि तू विनाकारणच या ठिकाणी मनाला लावून घेतलंच. श्रीकृष्ण सुद्धा सद्गतीत झाले. रुक्मिणी तुझविने क्षण न गमे मज सर्वता जाण तू आवडी जैसा प्राण सत्य वचन सुकुमारी. आणि हे माझं अगदी प्रामाणिकपणाने सांगतो तुला, या ठिकाणी एवढ्या सगळा डॉलर असला त्या सगळ्या बायका असल्या तरी तसं काय नाही म्हणले, तू मला प्राणापेक्षा प्रिय आहेस, तुझ्याशिवाय माझं दुसऱ्या कोणावर मन नाही अशी खात्री श्रीकृष्ण देऊ लागला. दिती सुतांच्या भांगे करून पिढीली सर्व मंगळ जननी परम मंगळकारकी रुक्मिणी अवतरलो म्हणून तुम्ही आम्ही. आणि या ठिकाणी ही सृष्टी असलेली सगळी दुःखी झाली, पाप वाढलं आणि ह्याचं काहीतरी निवारण करण्यासाठी म्हणून जरा आत्मज्ञान प्राप्त करून बघ थोडं अंतर्मनामध्ये, याचं सगळं सुख समाधान करून देण्यासाठी म्हणून दुष्टांचं निर्धारण करण्यासाठी तोही अवतार घेऊन आलीस आणि मीही अवतार घेऊन आलेलो आहे. श्रंगार सरोवर मराळिके चराचर उदय चंपक गळिके परम कल्याणे भीम कन्नके सुखदाये नेत्र उघडे. आणि आता तू जरा थोडी सावध हो, तू कशी आहेस, सुंदर तर आहेस त्या विभक्त राजाची मुलगी, चंपकाळीसारखी तू सुंदर आहेस आणि या ठिकाणी अशी मूर्छेने का पडलीस अशा प्रकारचं सांत्वन श्रीकृष्ण त्या रुक्मिणीचं करू लागले. मग रुक्मिणीशी कडेवरी उत्तम घेत मधुकैट बारी निजवेली डोलली यारावरी पुतनारी हलविद. आणि त्या पाण्यामध्ये त्या रुक्मिणीला झोपून हा श्रीकृष्ण असलेला स्वतः थोडीशी मूर्छना आलेली ती सावध व्हावी म्हणून त्या पाण्याला हलवून झोका देऊ लागलेली. विंजना घेऊन भगवंत मंद समीर वारी घालीत म्हणे शुभानने ऐक मात मजशी बोल यक्षणी. आणि ती काय शुद्धवर आलेली दिसत नाही, पाण्यात घालून हलवायला लागला, पंख्यानं वारा घालायला लागला आणि श्रीकृष्ण म्हणतो की जरा थोडं डोळे उघड आणि माझ्याशी बोल. करणी कर्पूर तेव्हा श्रीधरे शीतळ फुकिला आपल्या करे मुखा शशांक कलंक यादवेंद्रे पितांबरे पुशिला. आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून बघायला लागला. कानामध्ये थोडस कापूर लावून बघितला, आपल्या पितांबरानं तिचं तोंड वगैरे पुसून बघितलं, जेणेकरून हिची मूर्छना जावी आणि सावध व्हावी असे प्रयत्न श्रीकृष्ण. मग नेत्र उघडून रुक्मिणी दृढ लागली हरीच्या चरणी म्हणे त्रिभुवन नायका चक्रपाणी तुझा महिमान वर्णवे. आणि हे श्रीकृष्ण तुझा महिमा फार आगाध आहे, तू काय करशील काय सांगता येत नाही, मी सुद्धा अगदी मूर्छनाने पडले मोहित झाले अशी ती रुक्मिणी सद्गतीत होऊन त्या श्रीकृष्णाची स्तुती करू लागली. अनंत जन्मीचे सुकृत एकदाचे पळले अद्भुत तरीचा अर्धांग पावले सत्य जगन निसावा तुमचे. आणि मी या ठिकाणी काहीतरी माझ्या पूर्व सप्तजन्मीचं फळ असेल ते पुण्याला आलं, फळाला आलं आणि तुमच्यासारखा साथी या ठिकाणी मला मिळाला
अशी रुक्मिणी सुद्धा सद्गतीत होऊन श्रीकृष्णास पुढे बोलू लागली. मग बोले जगत जीवन वसुदेव देवकी दोघे जण त्यांची वाहतो यथार्थ आन मज तू पूर्ण आवडसे. आणि माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगतो, वसुदेवाची आणि देवकीची शपथ घेऊन सांगतो की या सगळ्या स्त्रियामध्ये मला तूच फार आवडतेस. माझे ठाई तुझे अत्यंत मन बाळपणी तू वासुदेव पाठवून पक्ष नेत्रे तुझ्या पत्रे करून कौंडिन्य पुरा मी आलो. आणि काय तुला आठवते का म्हणले कसं झालं ते माग आपलं लग्न कसं झालं? त्या कौंडिन्यपुराच्या राजाच्या दरबारामध्ये असताना तुझं दुसरीकडे कुठं लग्न होणार होतं, परंतु तू एक पत्र पाठवलं होतंस आणि ते पत्र गपचूप आलेलं पत्र मी वाचून बघितलं आणि मी त्या कौंडिन्यपुराला तुझ्या पत्राच्या आधारे मी तिथं आलो होतो. ऐशे नानापुरी बोलून केले रुक्मिणीचे समाधान लीला अवतारी श्रीकृष्ण ब्रह्मानंद अवतरला. आणि हा ब्रह्मानंदाचा अवतार असलेला तो श्रीकृष्ण आहे. वेगवेगळ्या प्रकारे समाधान त्या रुक्मिणीचं करू लागला. पूर्ण एकांत देखून रुक्मिणी हसोनी बोले वचन म्हणे नाही पुत्र संतान शून्य सदन दिसत असे. आता एवढ्या झाल्यानंतर म्हणजे आता काय काय असं ना आपलं जरा जुळलंय, म्हणजे काय हरकत नाही, भांडण तंटा सगळा मिटला. आणि मग रुक्मिणी म्हणते की आता एवढं जरी सगळं सुख आपलं असलं तरी घर सगळं रिकामच आहे, आपल्याला काहीतरी पुत्र संतान असावं अशी माझी इच्छा आहे. ज्यांचे उदरी नाही पुत्र व्यर्थ गेला त्यांचा संसार अंती प्राप्ती नाही परत रायशी शास्त्र बोलत असे. आणि शास्त्रामध्ये असं सांगितलंय ज्याच्या पोटी पुत्र जन्माला आलेला नाही त्याला निपुत्रिक म्हणतात, त्याला लोक दोष देतात आणि अशा प्रकारची शंका किंवा दुःख माझ्या मनामध्ये वाटतंय. परम चतुर सुंदर मदना ऐसा व्हावा पुत्र जो प्रचंड प्रताप शूर जगत्रय धन्य म्हणे. आणि या त्रिभुवनामध्ये असा पराक्रमी असावा, शूर असावा, वीर असावा, असा एखादा मुलगा मला व्हावा अशी माझी इच्छा आहे. जैशी वेद आज्ञाप्रमाणे जैशी वंदी मात्र पितृवचन निजांगे सेवा करे अनुदिन तो पुत्र धन्य संसारे. आणि जो कोणी धन्य कसा समजावा, आई वडिलांची सेवा करणारा, स्वतः सुद्धा बलवान असलेला, कर्तृत्ववान असलेला असा मुलगा या ठिकाणी असावा. हा पूर्वज एका अवस्था अनुनी माता पिती अशा फिरजेत जोडली जोडणं वंची सत्य तो पुत्र धन्य संसारे. आणि आपल्या आई वडिलांची जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करणारा, म्हणजे त्यांनी काय जरी मागितलं तरी आणून देईल अशा प्रकारचा पराक्रमी मुलगा असला पाहिजे. माझी माता पिता वृद्ध केवळ वांचो ताईशी बहुत काळ मनी जैशी उमा शाश्वनिळ तो पुत्र धन्य संसारी. आणि आई वडील माझे वृद्ध आहेत, त्यांची सुद्धा मनोभावाप्रमाणे सेवा करणारा, मी त्याच्यात धन्यता मानणारा. आज जरा थोडीशी परिस्थिती बिघडत चाललेली दिसते, यावेळेस ती रुक्मिणी असं म्हणते की अशा प्रकारचा मुलगा असावा जो वृद्धापकाळामध्ये सुद्धा आपल्या आई वडिलांची सेवा करणार. माता पिता सद्गुरु देव ते समान ज्याचा भाव नित्य नूतन आवडी स्वयमेव तो पुत्र धन्य संसारी. आणि तो कसाच धन्य संसारी, माता पिता आपल्या गुरुप्रमाणे मानावेत, धनद्रव्य संपत्ती आहे ते माझ्या आई वडिलाच आहेत असा जो कोणी मुलगा मानत असेल तोच मुलगा खरखर धन्य मानावा. शुक्तीच्या पोटी मुक्ता फळ की रंगा गर्भी कर्पूर निर्मळ की वैरागर हिरा तेजळ तो पुत्र धन्य संसारी. आणि त्या म्हणजे कमळाच्या केळीच्या खुंटामध्ये जसा कापूर जन्मतो, म्हणजे तसा मुलगा असावा, मोळाच्या पोटी किरसुनी जन्मते असा नसावा, जो या ठिकाणी शुद्ध पूज्या पोटी फळे रसाळ गोमटी तशा प्रकारे ज्याचं कर्तृत्व चांगलं असेल असा मुलगा जन्मावा की जो आपल्या आई वडिलाचे पांग फेडेल. धन्य त्या पुत्राची जननी तिची कीर्ती मिरवे त्रिभुवनी त्याची सर्व ऐश्वर्याचे खाणे पुत्र ऐसा प्रसवे जो. आणि असा मुलगा असावा की त्याच्या आई वडिलांची कीर्ती म्हणली पाहिजे, कुणाचं पोरग आहे असं लोकांनी नवाजलं पाहिजे, त्रिभुवनामध्ये आई वडिलांची नावलौकिक करेल, कीर्ती वाढवेल अशा प्रकारचा मुलगा असावा. पित्रा शुक्री खरे शुनी देखा पवित्र पुत्र त्याने पुत्रिका पुढे भोगी तिथे अनेक नरका नाही सुटका तयासे. आणि जर असं करणार नसेल तर अनेक वेळेस त्यांना वेगवेगळ्या कुळामध्ये जन्माला जावं लागतं, नरकवास भोगावा लागतो. म्हणजे अशा मुलाची अवगुण असलेला मुलगा जर असेल तर त्याची कशी वाईट दशा होते ती ग्रंथकर्ते सांगतात. जो माता पित्याशी गाली बाहेर ईश्वर वर्गाशी साठवी घरी जो स्त्री लंपट दुराचारी त्याच्या भारी दुःखी धरा. आणि त्याच्या नशिबात दुःखच असतं. बायकोच्या आरी आणि गावाला भारी असं काही उपयोगाचं नाही आहे. बायकोच्या आरी राहून आई वडिलांना जर घराच्या बाहेर काढत असेल तर त्याच्यासारखा दुष्ट मुलगा नाही. व्यर्थ काय करावे बहुसूत जैसे एखादाचे पडले जंत जे परम विचारी उन्मत ज्याच्या भारी दुःखी धरा. आणि ज्याच्यामुळं आई वडिलांना जर दुःख होत असेल तर त्याचा काय उपयोग आहे. ज्याप्रमाणे पोटामध्ये जर आपल्या विकार झाला, काही जर जास्त गोडधोड खाण्यात आला आणि जर पोटात जंत झाले, जंत काही कामाचे नसतात, तशा प्रकारे असा जर दुर्भाग्यपूर्ण मुलगा जन्माला आला तर ते सुद्धा वाईटच आहे. दारा कुमारा सर्व देत माता पित्याशी दरिद्र भोगवित कुशब्दवाणी हृदय भेदित त्याच्या भारी दुःखी धरा. आणि आपल्या बायकोचं सगळं ऐकतो, आई वडिलांच्या हृदयाला लागेल अशा प्रकारचे दुष्ट वचन बोलतो किंवा त्यांना मानसिक त्रास देतो
असा मुलगा नसावा. आपलीच वस्तू पिता मागे त्यावरी डोळे फिरवी रागे म्हणे मी तुमचे काय ऋण लागे त्याच्या भारी दुःखी धरा. आता आई वडिलांचं जे धन आहे ते आई वडीलच मागतात, त्याच्यावर डोळे गरगरा फिरतो, त्यांना दोष देतो. म्हणजे त्यांचं त्यांना देताना सुद्धा जर ह्याच्या पोटात दुखत असेल तर असा मुलगा दोषी ठरवावा. पिता सांगे हिताव बोध म्हणे हा सान्नी पातला वृद्ध हृदय ओले ओले ऐसा बोले शब्द त्याच्या भारी दुःखी आता आई धरा. वडील काय करतात, आपल्या मुलाला चांगलंच मार्गदर्शन करतात, सांगतात, परंतु त्यांचं हृदय उलावं अशा प्रकारचं जर दुष्ट बोलत असेल, ह्याचं बडबड चाललेली आहे, त्यांचं काय ऐकत नसेल तर असा मुलगा दुष्ट समजावा. म्हणे पिता माझा मूर्ख मी त्याहुनी चतुर अधिक मातेशी म्हणे करंटी देख त्याच्या भारी दुःखी धरा. आमचा बाप मूर्ख आहे म्हणे, असे काही पोरं असतात बापाला मूर्ख म्हणणारे. मी त्याच्यापेक्षा फार शहाणा आहे, आईला सुद्धा तशाच प्रकारे दोष देतो, मी तिच्यापेक्षा फार शहाणा आहे, असा मागणारा मुलगा हा दोषी ठरवावा. माता पिता दोघे जण मेली करिता अण्णा अन्न मग करू धावे गयावर जन त्याच्या भारी दुःखी धरा. आणि जो कोणी जिवंत आहे तोपर्यंत त्याची काही सेवा शुश्रूषा करत नाही, आई वडिलांना सांभाळत नाही, आणि मेल्यानंतर मात्र त्याचं पित्र घालणं किंवा त्याचं महाळ घालणं, पूजा अर्चा करणं, हा मुलगा सुद्धा दुष्टच समजावा. असताना बोले धडवचन करविले नाही उदक पान मग लोकाशी दावी करून तर्पण त्याच्या भारी दुःखी धरा. आता सुरुवातीला जिवंत आहे तोपर्यंत त्यांना काय खाऊ पिऊ घातलं नाही, त्याची सेवा शुश्रूषा काही केली नाही, आणि त्यांच्या मृत्यूनंतर मात्र काय ते वर्षराध घालणं, महाळ घालणं किंवा त्याच्या काही वेगवेगळ्या विधी करणं, 4 माणसं जेवायला घालणं, हा ढोंगीपणा आहे असं या ठिकाणी ग्रंथ करते. पूर्वी केला अपमान मग श्राद्धी करीत शतभोजन लटकेची लोका दावी रडून त्याच्या भारी दुःखी धरा. आणि अगोदर काही त्याला जीव खाऊ घातलं नाही, परंतु त्याचं श्राद्ध घालतो, हजारो माणसं जेवायला घालतो, आणि विनाकारण डोळ्याला पाणी आणून रडायचं नाटक करतो, असा पुत्र नसावा. म्हणून सर्व गुणी संपन्न पुत्र व्हावा जैसा मदन ऐकता ऐशे भगवान तपा लागी चालिला. आणि अशा प्रकारचा पुत्र या ठिकाणी मला व्हावा असं त्या रुक्मिणीचं वचन ऐकल्यानंतर श्रीकृष्ण काय करतात. बळीभद्र उग्रसेन दोघाशी म्हणे नगरी करा जतन मग हिमाचळी जाऊन मांडिले अनुष्ठान पुत्र आणि इच्छे. मला अशा प्रकारचा मुलगा व्हावा अशा माझ्या बायकोची इच्छा आहे, आणि त्याच्याप्रमाणे तसाच मुलगा मला सुद्धा झाला पाहिजे असं त्या श्रीकृष्णाच्याही मनाला आलं. आणि त्यानं त्या बळीरामाला आणि आपल्या सेनापतीला वगैरे सांगितलं का तुम्ही जरा या नगराची गावाची सेवा वगैरे करा, तिथलं काय असेल ते सांभाळा, मी तपश्चर्याला चाललोय म्हणून ते हिमालय पर्वतामध्ये घेऊन निघून. 1 संवत्सर पर्यंत निराहार तप करीत आराधिला उमाकांत पंचवदन विरूपाक्ष तो. आणि त्या ठिकाणी 12 वर्षापर्यंत निराहार, कुठल्याही प्रकारचा आहार वगैरे न घेता असा सुंदर मुलगा आपल्याला जन्मावा म्हणून तपश्चर्या केली. तपांती योनी कर्पूर गौरव भेटी दिली पुरस्कार म्हणे श्रीरंग मागवर इच्छित म्हणे असेल तो. आता कोण कोणाला वर देते काय जरा शास्त्रामध्ये असं आहे. या हिमालय पर्वतामध्ये श्रीकृष्णानं तपश्चर्या केल्यानंतर शंकर त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि ते म्हणाले तुला काय पाहिजे ते वर माग. सुकुमार तो रुक्मिणीवर श्रम झाला बहुत थोर एवढा की निमित्त निर्धार तप काय या मांडले. आणि तो या ठिकाणी एवढा थकलायस, 12 वर्षापर्यंत तपश्चर्या करायला लागलाय, तुला असं काय संकट पडलं, काय तुझी इच्छा आहे ते सांग, असंच त्या ठिकाणी शंकर बोलला. तो वैकुंठनाथ जगुद्धार तुझ मी हृदय द्यातो निरंतर कासे तप मांडिले दुर्धर द्वारका दिशाई दुपते. त्या शंकरानं ओळखून घेतलं सगळं, ही कोण आहे का आहे, अरे 33 कोटी देवांची निर्मिती करणारा, ब्रह्मांड निर्माण करणारा, आणि तुला असं काय संकट पडलंय की ज्याच्यामुळे तू माझी तपश्चर्या केलीस, मला प्रसन्न करून घ्यावं लागलं, असं शंकर त्या श्रीकृष्णाला बोलू लागले. हरी म्हणे पंचवदना विरूपाक्षा त्रिपुरच्छेदना उमावल्लभा नागभूषणा वरदान देई मजाता. आता श्रीकृष्णानं सुद्धा त्या शंकराची स्तुती करायला सुरुवात केली. तू या हिमालय पर्वतामध्ये राहणारा, पंचाक्षरी मंत्राचं तुझं पठण असलेला, तू देवादिकांचा देव असलेला, हे शंकरा मला या ठिकाणी वरदान दे असं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी शंकर बोलू लागले. केवळ जैसा मकर ध्वज ऐसा पुत्र देईन सतेज कोणी म्हणे कैलास राज उदरा येईल मदनचे. आणि मदनच असलेला तो तुझ्या उदराला येईल, तू मागायची काय गरज नाही, अशा प्रकारचा आशीर्वाद शंकराने त्या ठिकाणी दिलेला आहे. पूर्वी मी जो दग्ध केला तो अनंग होऊन राहिला, तो तुझ्या उदरी गणनिळा पुत्र होईल प्रद्युम्न. आणि हे प्रद्युम्न असलेला तोच त्या ठिकाणी मी ज्याला आश्रय दिला तोच तुझा मुलगा म्हणून ते जन्माला येईल असा आशीर्वाद शंकराने श्रीकृष्णाला. शिवे शापावया काय कारण ते कथा ऐका भक्तजन पूर्वी दक्षाच्या यागी जाण देह समर्पिला पार्वतीने. आणि यावेळेस तसं का झालं त्या ठिकाणची मागची कथा थोडी सांगितली आहे. त्या दक्ष राजाच्या यज्ञामध्ये त्या पार्वतीनं आपला देह अर्पण केलेला होता. मग तो दक्ष शिवे मारिला त्यावरी निसंग शिव एकला बहुत काळ तपाचरला हिमाचळी जाऊन. आणि त्यावेळेस त्या हिमाचल पर्वतामध्ये जाऊन त्या शंकरानं बरेच वर्ष तपश्चर्या केली. पार्वतीनं तो देह अर्पण केलेला असल्यामुळं
त्या तपश्चर्याला बसलेला होता. पार्वती हिमाचळाची पोटी पुन्हा अवतरली ते गोरटी, तिने आराधीला दुर्जटीवर व्हावा म्हणून या. आणि त्यावेळेस पुन्हा ती पार्वती त्या ठिकाणी त्या हिमालयाची मुलगी म्हणून जन्माला आली. अशा प्रकारचा सुंदर नवरा मलाही मिळावा म्हणून तिने त्या ठिकाणी तपश्चर्या केली. नारद म्हणे हिमाद्रीपती हे शिवप्रिया जाण पार्वती, हे त्याशीची देई मागोती निशी नगोत्तमा. आणि ही असलेली ती पार्वती असलेली पुन्हा या शंकरला सध्या अशा प्रकारे नारदाने त्या ठिकाणी सांगितलं. ते हिमाद्रीशी मानले वचन मग योनी सरोजासन शिवगौरीचे लाविले लग्न सर्व देव मिळून या. आणि अशा नारदाच्या त्या सांगण्यावरून त्या ठिकाणी शंकराचं आणि पार्वतीचं पुन्हा लग्न लावून दिलेलं आहे. तव पुढे झाला तारकासुर, जो त्रैलोक्याशी निवार सकळ देव करीशी विचार केवी संहार होय याचा. आणि त्या तारकासुराचा त्या ठिकाणी पुन्हा उदय झाला. आणि ह्या तारकासुराचा कसा संहार करावा 33 कोटी देवाला सुद्धा चिंता वाटू लागली. मग बृहस्पती बोलत शिवाशी होईल जेव्हा सुत, त्याच्या हाती पाविल मृत्यू तारकासुर निर्धारे. आणि तेव्हा भविष्यवाणी झाली या शंकराच्या पोटी जो जन्माला येईल मुलगा तोच या तारकासुराचा वध करील अशा प्रकारचं त्याचं भविष्य आहे. तरी शिवाशी वृत्तस्थ काम त्यागे तप करीत त्याशी काम उद्भवेल सत्य तरीच सुत होय पय. आणि ज्या वेळेस हा शंकर असेल तपश्चर्या करत बसेल त्याला ज्यावेळेस कामवासना निर्माण होईल त्याच वेळेस त्याला सुंदर अशा प्रकारचा मुलगा होईल. मग देवी पाठविला मदन वेगी बोलवी पंचवदन, यावरी तो हिमाचळ येऊन पार्वती जवळी राहिला. आणि त्यावेळेस हा हिमाचलाच्या ठिकाणी जिथं पार्वती तपश्चर्या करीत होती त्या ठिकाणी हा येऊन राहिलेला आहे. जेथे शिवकरी अनुष्ठान वसंते श्रंगारिले ते वन पार्वती कामासहित येऊन शिवा जवळी उभी ठाके. आणि तेव्हा त्या तपश्चर्या करीत असलेल्या शंकराच्या जवळ म्हणजे हिमालय पर्वताच्या ठिकाणी ही पार्वती सुंदर रूप घेऊन येऊन उभा राहिलेली आहे. मदन शिवाच्या हृदयी भरला, तेने ध्यानाशी विक्षेप केला क्रोधित तृतीय नेत्र उघडीला प्रलय वाटळा आता त्या सकळांशी. म्हणजे तपश्चर्याचा थोडासा भंग झाल्यासारखा झाला आणि ताबडतोब त्या शंकरानं आपला तिसरा डोळा त्या ठिकाणी उघडलेला. अंतुनी निघाला प्रयाग्न जाळून भस्म केला मदन, मग शिव पाहे विचारून पंचबाण व्यर्थ जाळीला. आणि हा पंचबाण असेलेला तो मदन असेलेला याला विनाकारण जर आपण जाळलं आपल्याकडून थोडीस चूक घडली असं तिसऱ्या डोळ्यातल्या अग्नीनं जळाल्यानंतर शंकराला वाटू लागला. हा कार्याशी देवी पाठविला म्या व्यर्थ जाळून भस्म केला, तो मदन स्त्री ते वेळा रती आली धावणी. आणि त्या मदनाची स्त्री असलेली त्यावेळेस धावून आली की हा विनाकारणच माझ्याकडून थोडस पाप घडलं, हा तर आपल्या चांगल्या कामासाठी पाठवून दिलेला होता परंतु माझ्याकडून त्याचा वध झाला. शिवा पुढे रती सुंदरी करुणेश्वरी शोक करी शिव म्हणे कृष्णाचे उदरीपती तुझा जन्मेल. आता त्यावेळेस त्या पत्नीनं शोक केला की आता माझा या ठिकाणी मदन असेल तू जाऊन भस्म केलास. त्यावेळेस त्या ठिकाणी शंकरानं असं सांगितलं की झालेलं झालं या म्हणजे श्रीकृष्णाच्या पोटी तोच तुझा सुत म्हणून जन्माला येईल. मग ते रती अरण्यात पती लागे शोक करीत मृगयशी आला 100 दैत्य रती तेथे देखील. आणि त्याच वेळेस ती पार्वती असलेली त्या रती असलेली त्या तपश्चर्या करीत बसलेली असताना त्या ठिकाणी 100 राक्षस वगैरे घेऊन एक दैत्य त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणे कोणाची तू सुंदरी एकली हिंद शिवानंतरी तू माझी कन्या निर्धारी चाल माझी या मंदिरा. आणि तू काय कर या ठिकाणी जना वनामध्ये काय एकटी तपश्चर्या करीत बसलेस तू स्वतः माझ्या बरोबर माझ्या घरी चल. असो 100 या घरी रती नित्य स्वयंपाक करी 100 तिचा विश्वास धरी आपुली कन्या म्हणून या. आणि या 100 घरी गेल्यानंतर त्यानं आपल्या मुली प्रमाणे त्याचा सांभाळ केलेला आहे. काय असेल ती घरी ती त्या 100 घरी ती सती राहू लागली. इकडे हरिद्वारकेशी आला आता रुक्मिणीशी गर्भ राहिला, तो सत्यभामेशी धाक उपजला पुत्र होईल म्हणून या. आणि या ठिकाणी तो श्रीकृष्ण तपश्चर्या करून पूर्ण आला आता आपल्या पोटी पुत्र जन्माला येणार आहे. इथं आल्यानंतर या सत्यभामेला मात्र वाटलं की आता मुलगा कुणाला अगोदर होणार. त्यावेळेस तिच्या मनामध्ये शंका आली. मी बोलले वेणीचा पण तो आता आम्हावर येईल परतून जैसा आपल्या सदनी आग्ना अपरची लावी मूर्खपणे. आणि विनाकारणच मी आपणच आपलं घर पेटवून घेतल्यासारखे विनाकारण शर्यत बोलले. आणि जर आता तिला मुलगा झाला तर मला विनाकारण वेणी तिची घालावी लागेल तिला द्यावी लागेल अशा प्रकारे ते सत्यभामा बोलू लागले. तव 9 मास भरता पूर्ण प्रसूत झाली रुक्मिणी जाण पोटाशी आला पंचबाण स्वरूप लावण्य कोण वर. आणि सुंदर अशा प्रकारचा मुलगा 9 महिने झाल्यानंतर त्या रुक्मिणीच्या पोटी जन्माला आला. सुंदर अशा प्रकारचा मदन तोच या ठिकाणी जन्माला आलेला आहे. प्रद्युम्न उपजला तेव्हा एकची वाद्यघोष लागला, तेव्हा भांडार फोडून याचका सर्व द्रव्य अपार वाटेल. आणि त्या प्रद्युम्नाच्या नावाने हा श्रीकृष्णाच्या म्हणजे रुक्मिणीच्या पोटी जन्माला आल्यानंतर सगळ्या त्या द्वारकेत मध्ये आनंदी आनंद होऊ लागलेला आहे. द्वारी मंडप उभविले श्रीकृष्ण पुत्र मुख पाहिले मदन स्वरूप देखील उपमान चले दुसरे. आणि उपमास नाही काय द्यायचं तर श्रीकृष्णाचं रूपच त्या ठिकाणी जन्माला आले की काय असा सुंदर मुलगा असलेला
श्रीकृष्णानं आपल्या डोळ्यांनी पाहिलं. शिववरे करून पोटाशी आला पंचबाण शिवे आनंद केला जाळून तो हा प्रद्युम्न मूर्तिमंत. आणि तोच प्रद्युम्न असेल त्या शंकराच्या शापामुळे जळून भस्म झालेला होता आणि तोच या ठिकाणी आपल्या पोटी जन्माला आला. रूपवान आणि सुंदर मुलगा त्या श्रीकृष्णानं पाहिलेला आहे. असो 5वे दिवशी श्रीकृष्ण देवीचा नवस करावया पूर्ण शक्तिवनाशी जगत जीवन यादवा सहित गेला हो. आणि जगाचा जीवन असलेला श्रीकृष्ण लीला अवतारी असलेला त्या प्रद्युम्नाचा 5वा दिवस आहे. देवीची पूजा करायची, सटवाईची पूजा करायची यासाठी सगळा लवाजमा घेऊन त्या ठिकाणी देवीच्या मंदिरामध्ये नारद सत्यभामेच्या सदना आला तिने सर्व समाचार श्रोत केला म्हणे रुक्मिणीशी पुत्र झाला कैसे करावे सांग पा. आता बघ म्हणले तर तू तर शर्यत बोलले पण बांधलेला आहेस, असं झालं तर असं तसं येणी कुणी कोणाची द्यायची. तेव्हा नारद मुनी आले त्या सत्यभामेच्या सदनामध्ये आणि त्या रुक्मिणीला मुलगा झालाय अशी वार्ता त्यांनी सांगून टाकली. म्हणे म्या वेणीचा केला पण मग हास्य कमलोद्भव नंदन ज्याशी भूत भविष्य वर्तमान सर्व ज्ञान ठाऊके. आणि भूत भविष्य वर्तमान सगळं ज्याला माहित आहे अशा प्रकारचा पण असलेलं ते सांगितल्यानंतर ते काय बोलतात. सत्यभामेशी म्हणे मुनीश्वर मदन शत्रू असे 100 त्याशी हे वर्तमान समग्र श्रुत करू जाऊन या. आता तो 100 असलेला या ठिकाणी त्यालाही मुलगा झालाय अशा प्रकारची वार्ता त्याला जाऊन सांगावी असे नारद मुनी त्या सत्यभामेपाशी बोलतात. मग 100चे मंदिराशी नारद पावला वेगेशी म्हणे तुझा मृत्यू द्वारकेशी जन्माला असे जाण पा. आणि हे 100 तुझा मृत्यू काळ असलेला या ठिकाणी द्वारकेमध्ये जन्माला आलाय असं नारद मुनीने त्यालाही जाऊन सांगितलं. विश्वल्ली मोड लहान आहे तो टाकावा खुडून लहान म्हणून नये कृषानादी विझवून टाकावा. आणि एखादी गवताची काडी पेटलेली असेल तर ती लहान आहे तोपर्यंत ती विझवावी लागते आणि ती जर मोठी झाली किंवा का साप असेल तर बारीक असताना मारावा लागतो. मोठा झाल्यानंतर तो आपल्याला काळ होतो असं नारदाने त्या ठिकाणी सांगितलं. परम कपटी 100 द्वारावती आला सत्वर रुक्मिणीच्या मंदिरात तस्कर गुप्त रूपे प्रवेशला. आणि तो 100 असलेला तो या रुक्मिणीच्या घरी आलेला आहे नारदाने सांगितल्याप्रमाणे की आता गुप्त रूपानं या ठिकाणी काहीतरी कारस्थान करावं, आपला वैरी या ठिकाणी वाढतोय म्हणून तो 100 इथं आलेला आहे. सूत्रधारी यादवेंद्र करावया दैत्यांचा सहारा त्याने हे रचले माया चरित्र म्हणून 100 प्रवेशला. आणि या मायेचा चक्रचालक असलेला या ठिकाणी प्रवेशलेला आहे, अवतारकाना घेतलेला जन्माला आलेला आहे. या 100 विचार मनामध्ये केला आणि त्या रुक्मिणीच्या सदनामध्ये आलेला आहे. असो 100 उचलून बाळ घेऊन गेला तात्काळ परम सुंदर वेलाळ जो भीमक उदरी जन्माला. आणि त्या भीमकाच्या उदरी जन्मलेल्या त्या श्रीकृष्णाला त्या 100 उचलून घेतलं आणि त्या रुक्मिणीच्या घरामधून तो गपचूप निघून गेला. दैत्य समुद्र तीरा आला सत्वर चरणी धरीला पंचशर 100 परम दुराचार भवंडवनी सागरी टाकीला. आणि त्या 100 दैत्यानं या श्रीकृष्णाला घेतलं आणि त्या नदीच्या तीरावर घेऊन आलाय, पायाला धरला आणि फिरवून त्या नदीमध्ये त्याला फेकून दिलं. ते रुक्मिणीचे गर्भरत्न मत्स्य गिळले न लागता क्षण द्वारकेशी काय झाले वर्तमान भीमकी जागी झाली. आणि त्यावेळेस त्या मत्स्यानं ते बाळ असलेलं गिळलं पाण्यामधल्या माशानं. या ठिकाणी ती रुक्मिणी असलेली त्या घरी आपली जागी झाली आहे. पुढे न दिसतेची कुमार झाला एकच हाहाकार भीमकी शोक करी अपार द्वारका नगर गजबजले. आणि त्या द्वारकेमध्ये एकच हाहाकार उठला. रुक्मिणी उठून बघते तर त्या ठिकाणी तो बाळच दिसत नाही. काय झालं आणि कोणी नेलं म्हणून त्या द्वारका नगरीमध्ये सगळीकडे हाहाकार माजला. तो शक्ती पूजनी सत्वर द्वारकेशी आला यदुकुल दिनकर कुमार नेला ते कारण समग्र अंतरी कळले ते आणि त्यावेळेस त्या षटकाला सुद्धा या ठिकाणी आल्यानंतर समजलं की कारस्थान करून त्या 100 हा श्रीकृष्ण असलेला त्याचा मुलगा असलेला बाळ रूपात त्या ठिकाणी उचलून नेलेलं त्याला समजलं. देवादी देव यादवराय सकळ जाण त्याचा गुरु होय परी लीलावेश अभिप्राय ठाई ठाई संपादे. आणि तो वेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अवतार घेणारा, वेगवेगळ्या रूपामध्ये स्थानक होणारा असा तो श्रीकृष्ण कुठं आहे असा सगळ्याला विचार पडलेला. असो रुक्मिणीच्या मंदिराप्रती येता झाला वैकुंठपती तव ते शोक करी तसे लोक राहते सकळ स्थिती जाणून या. आणि तेव्हा तो श्रीकृष्ण तिथं आलेल्या बरोबर शोक करायला लागलेले रुक्मिणी याला ही सगळी वार्ता असलेली ती समजलेली. बहुत तपे व्रताचरण करिता देखील पुत्र निदान पूर्व कर्माचे फळ पूर्ण प्राप्त झाले हे दिसे. आता मला पूर्व पुण्याचं फळ असलेलं तपश्चर्याला फळ मिळालं अशा प्रकारचा आनंद त्या श्रीकृष्णाच्या मनामध्ये होत होता आणि त्यानं रुक्मिणीच्या घरामध्ये प्रवेश केलेला असता. आहा हरपले दिव्य रत्न माझे चोरून नेले निदान वंशवल्लीचे रोप पुढून कोणी नेले कळेना. आणि आता कोणी नेला असावं, कशी चोरी झाला असेल त्या बाळाची. शोकसागरामध्ये सगळे रुक्मिणी आणि श्रीकृष्ण पडलेले आहेत. यदुकुळी दिव्य दीप लाविला सेवेची कोण्या दृष्टी विजविला पयोधरी पाना फुटला पाजू कोणा वेळा. आता मला या ठिकाणी प्रेमाचा पाना फुटलेला आहे.
यदुकुळामध्ये या ठिकाणी वंशाला देवा लागला होता, परंतु तो कोणीतरी विजवला, कोणीतरी उचलून नेलाय. शोक त्या ठिकाणी रुक्मिणी करू लागली. श्रीरंग म्हणे रुक्मिणी तो शोक सांडी यक्षिणी हा पुत्र दे कशी नाही 12 वर्षांनंतरे. आणि तू काय काळजी करू नको म्हणले. आता ते गेले, ते कुठं आहे, कसा आहे, ते कसा मोठा होणार आहे, काय मला सगळं माहिती आहे. 12 वर्षानंतर तुझा मुलगा असलेला तुला भेटेल, आता काय काळजी करू नको असं त्या श्रीकृष्णानं रुक्मिणीला सांगितलं. असो इकडे सागरी पंचशर टाकून गेला 100 मत्स्य गेलेला कृष्ण कुमार तेथे श्रीधर रक्षितया. आणि त्या ठिकाणी त्या माशानं जे काही बाळ गिळलेलं होतं त्या ठिकाणी श्रीकृष्ण असलेला, परमेश्वर असलेला त्याचा सांभाळ करीत असतो. आणि 100ला वाटलं आता ते गेलं, माशानं खाऊन टाकलं, म्हणून तो परत निघून गेला. जो अनंत ब्रह्मांडे रक्षिता त्याचे पुत्र रक्षावया काय अशक्यता तो माया चक्र चाळिता माये परता विश्वंभर. आणि मायेचा चक्र चाळक असलेला श्रीकृष्ण त्याला काय अवघड आहे. माशाच्या पोटात असलेल्या त्या बाळाला सुद्धा सांभाळायचं, त्याचं त्याला सुखरूप ठेवायचं. श्रीकृष्णाला काय अवघड नाही. 100 महागारी आलेला आहे, श्रीकृष्ण त्याचं प्रतिपालन करत आहे. शुक्र शोणिताचे पुतळे जननी जठरी कोणी रक्षेले नेत्र करणार पोरीले ठाईचे ठाई कोणी हो. आणि आपल्या जठरामध्ये कोणी साठवण केली, वेगवेगळ्या प्रकारचा अग्नी कसा गिळला, वेगवेगळ्यांचं सांत्वन कसं केलं, सगळ्यांचं दुःख हरण कसं केलं, एवढा सगळा सहन करणारा श्रीकृष्ण. जठराग्नी भस्म अन्न भस्म के वेगे जठराग्नी भस्म करी वेगे त्या परी त्या गर्भाशी धक्का न लागे ते उदरनिर्वाह श्रीरंगे केला कैसा नेणी. आता कसं असेल, आपण जर काय अन्न खाल्लं तर पोटामध्ये कसं आहे ते पचन होऊन जात आहे. त्या माशाच्या पोटामध्ये हे बाळ कसं काय राहत असेल. म्हणजे श्रीकृष्णानं त्याचा सांभाळ कसा केला, परमेश्वराची ती लीला आघात आहे असं या ठिकाणी बोललं जातं. उपजली यावरी बाहेर जननीच्या वक्षस्थळा भीतरी दुग्धरस निर्माण करी श्रीहरी कोणी परिकळेना. आता श्रीकृष्णच आहे, देवाधिकाचा देव आहे. जोपर्यंत बाळ पोटात असतो तोपर्यंत ठीक आहे, परंतु बाळ जन्मल्याबरोबर आईच्या स्तनामध्ये सुद्धा दुधाच्या धारा लागतात. तशा प्रकारे सांभाळ करणारा, निर्मिती करणारा तो परमेश्वर आहे. नवचंद्र वपू बघणं माझी वायुरूपे वसे प्राण तो कदा न निघे मर्यादे विनाशे करणे हरी. आता आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे छिद्र आहेत, नाक, कान, डोळे वगैरे सगळे, परंतु त्या हृदयामध्ये जो आपला प्राण आहे त्या परमेश्वराचं बोलावून आल्याशिवाय किंवा त्यानं सांगितल्याशिवाय प्राण जसं शरीराच्या बाहेर जाऊ शकत नाही, तसं त्या माशाच्या पोटामध्ये असलेलं बाळ श्रीकृष्णच रक्षण करीत आहे. शरीरी कैसा घातला प्राण जाता कदा नवे दृश्यमान सकळ करणाचा चालक पूर्ण या विना कोण सगळ्या त्रिकोणामधला चालन करता तो आहे. या शरीरामध्ये प्राण घालणारा आहे तोच, आणि तो प्राण कसा निघून जातो हे सुद्धा कोणाला कळत नाही. त्याचीच लीला आघात आहे असं श्रीकृष्णाची कर्तृत्व आहे. ऐसा जो सर्व नियंता त्याने मत्स्योद्धरी रक्षिले मनमता मत्स्यघने तो अवचिता जाळे घालून धरियाला. आणि त्यावेळेस त्या माशाच्या पोटामध्ये असलेल्या तशाच प्रकारे त्रिभुवन रक्षण करणारा त्या श्रीकृष्णानं त्या बाळाचं रक्षण केलेलं आहे. परम तेजस्वी दिसे मीन अंतरी वसे मीन केतन मनी भावी मत्स्यघ्न हा रायाशी नेऊन द्यावा. आणि त्यावेळेस ते मत्स्य कन्या असलेली मासा धरलाय त्या एकानं ती मासा धरला, जे माशात ते होता ते मासा धरला कोळ्यानं. मग तात्काळ तो मत्स्य घेऊन 100 दिला ते क्षणी दैत्य आश्चर्य करी मनी मीन देखून ते दवा. आता तो मासा असलेला त्या कोळ्यानं धरला आणि ज्यानं त्या बाळाला समुद्रात टाकलेलं, पाण्यात फेकून दिलं होतं, त्याच्याकडेच तो कोळी त्या माशाला घेऊन गेला. हा सुंदर मासा त्या 100 ज्यानं माशाचं म्हणजे समुद्रात फेकून दिलं होतं त्यानंच त्या माशाचं रूप बघितलेलं आहे. मग रती जवळी ते वेळे मत्स्य पाठविला पाकशाळे मत्स्य कलेवर तिने चिरेले आतून निघाले दिवे बाळ. आणि तेव्हा तेवढा सांभाळ केलेला आहे. योगायोगानं त्या 100 ज्यानं फेकून दिलं होतं त्याच्याच घरी तो मासा आला. त्यानं म्हणलं आता बायकोला ती कालवण करायला द्यावं. त्यानं तो मासा चिरल्याबरोबर त्या माशाच्या पोटामध्ये सुंदर अशा प्रकारचं बाळ जन्मलं. जैसा बाल सूर्य प्रकटला तैसा स्वकांतर तिने देखील हर्षे निर्भर झाली बाला म्हणे कैसे करू आता. आता त्यावेळेस माशाच्या पोटामध्ये बाळ निघाल्यानंतर त्या 100 बायको असलेली आश्चर्यचकित झाली. आता कसं काय करावं काय नाही असा विचार तिच्या मनामध्ये. 100 कळता मात तो म्हणी मानिल विपरीत तो नारद मुनी अकस्मात गुप्तपणे प्रवेशला. इथून आता ते बाळ आहे, काहीतरी पुढे पराक्रम घडेल या ठिकाणी असं कळल्याबरोबर जिथं कळ लावणारा नारद असलेला त्या 100 घरामध्ये प्रवेश केला. रतिशी म्हणे सावधान तुझा भ्रतार हा ओळखी मदन या शेकरी तो बहुत जतन कृष्ण नंदन हा. तेव्हा त्या नारद मुनीनं सांगितलं त्या 100 मुलीला की तू याचा चांगला सांभाळ कर. हा अवतारी आहे आणि हा तुझा नवरा होईल.
याचा सांभाळ चांगला कर असं त्या मुलीला सांगितलं आहे. नारदी रती शिदितला मंत्र म्हणे हा तुझ शिदिशील किशोर वरकडाशी नव्हे गोचर आयसा वर दिदला. आणि हा तुला जरी बाळ दिसत असला तरी तसं काय नाही म्हणले ते, बाकीच्याला सगळ्याला बाळ दिसेल, परंतु हा तुझ्यासाठी वर चांगल्या स्वरूपात राहणार आहे. कामधेनू नित्य येऊन याशी करविल स्तनपान आयशी सांगून चतुर्मुख नंदन स्वर्ग पंथे पै गेला. आणि असं त्या शंभराच्या मुलीला सांगितलं, हाच तुझा वर होणार आहे, कामधेनू असलेली येईल, याला स्तनपान करील असं सांगून नारद मुनी निघून गेले. मग तो आपला व्रतार निशिती पाळणा घालून हलवी रती जैसा शुक्ल पक्षी रोहिणी पती वाढे तैसा त्वरेने. देवाची करणे म्हणल्यासारखं आहे का नाही, त्या ठिकाणी त्या माशाच्या पोटामध्ये निघालेलं बाळ आपला पती होणार आहे असं समजून ती मुलगी असलेली त्या बाळाला पाळण्यात घालते आणि त्याला झोका देऊ लागलेली. 12 वर्षेपर्यंत रतीने वाढविला मनमत नारद क्षणा येत सांभाळित कृष्ण सुता. आणि त्या कृष्णाचा मुलगा आहे, त्याला तर ती बाई चांगली सांभाळायला का नाही म्हणून नारद सारखं सारखं येऊन बघायला असायची. अशा प्रकारचं ते 12 वर्षापर्यंत त्याचा सांभाळ झाला. नारदे सुदीन पाहून तात्काळ लाविले गांधर्व लग्न आपल्या हाती शेष भरून रती मधना ऐक्य केले. आणि त्यावेळेस नारद मुनीनं त्या लहान बाळाचं मोठं झालेलं आहे 12 वर्षानंतरचं बाळ त्याचं आणि त्या मुलीचं म्हणजे त्या शंभराच्या मुलीचं या ठिकाणी नारदाने गांधर्व अशा प्रकारचं लग्न लावून दिलं. ऐसा काही काळ लोटला रतीशी तात्काळ गर्भ राहिला बाहेर प्रकटला करणी आला दैत्याच्या. आणि त्यावेळी त्या दैत्याच्या ठिकाणी बाहेर वार्ता पसरली. रतीने गुप्त पुरुष आणून भोगिता झाली गर्भिणी शंभराच्या मनी क्रोधाग्नी परम पेटला त्या दवा. आता ह्या ठिकाणी मी काय आणि इथं लग्न वगैरे केलं नव्हतं, परंतु हिचा काहीतरी परपुरुषाशी संबंध ठेवला असावा आणि हिला मुलगा कसा काय झाला असं त्या शंभराला सुद्धा संशय लागला. मंत्रास्त्र धनुष्य बाण नारदे मदनाशी दिदले आणून 100 दळ भारेशी सिद्ध होऊन रती मंदिरी विडिले. आणि ते सगळं मंदिर असलेलं त्या ठिकाणी वेढून टाकलं आणि हा 100 असलेला दळवार सैन्य घेऊन सज्ज झालेला आहे. रती झाली भयभीत म्हणे स्वामी आता कैसा वृत्तांत तुम्ही एकले दैत्य अद्भुत थोर अनर्थ वडवला. तेव्हा त्या स्वामीला म्हणजे त्या मुलाला ते बोलते ते जी कन्या असलेली, आता ह्या माझ्या बापाने सगळं दैत्य राक्षस वगैरे सगळा वेढा दिलेला आहे आणि तुम्ही तरी ते एकटे आहेत, आता कसं होईल अशी चंत त्यांना वाटू लागली. तव यदुकुलधर वर्धन कुमार प्रचंड प्रतापी रणधीर रतीशी म्हणे चिंता अनु मात्र शुभ वदने करू नको. तेव्हा तो श्रीकृष्णाचाच अवतार असेलेला त्याच्याच पोटाचा हा मुलगा असलेला, तेव्हा त्या रतीला म्हणजे त्याच्या पत्नीला म्हणतोय की तो ही सगळा बाप त्या 100 जरी एवढं सैन्य जमा केलं असलं तू काही काळजी करू नको, मी त्याला समर्थ आहे. पर्वताच्या दरीमधून जैसा अकस्मात निघे पंचानन द्वाराचे आरगळा हाती कवळून हाक देत प्रगटला. आणि एखाद्या दरीतून सिंह बाहेर यावा तशा प्रकारची गर्जना करून एक मुसळ हातामध्ये घ्यावं तशा प्रकारे शस्त्र हातामध्ये घेऊन सिंहासारखा गर्जना करीत हा मुलगा वर असलेला 100 जावायच व्हावा थोडक्यात तो त्या ठिकाणी दरीच्या बाहेर आलेला आहे. काळेची काय फोडिली हाक ऐकता दचकले दैत्य कटक शुष्क वनात पावक भीमकी तनुज प्रगटला. आणि त्या भीमकीच्या पोटचा मुलगा असलेला या मत्स्याच्या उदरातून बाहेर आलेला या ठिकाणी गर्जना करून बाहेर आल्याबरोबर सगळ्यांना त्या ठिकाणी दचका बसलेला आहे. पवन गती फिरे पंचशर आरगळा घाते करी वीरांचा चोर जैसे बहुत आजांचे भार एकला व्याघ्र विभांडे. आणि एकटाच त्या ठिकाणी ती आगळ असलेली ती हातामध्ये घेतलेली आहे, फिरू फिरू सगळ्या त्या राक्षसांचा तो संहार करू लागला. 100 म्हणे रे तस्करा का हिंडतोशी सैरा वैरा आयशा ऐकताची सत्वरा धनुष्य सज्जिले पंचबाने. आणि त्यावेळेस तो 100 म्हणायला लागला की वा असा सैरा वैरा माझं सैन्य असलेला संहार करीत का फिरा लागलाय असं म्हटल्याबरोबर 25 असलेल्या प्रकारे धनुष्यबाण त्या ठिकाणी सज्ज केलेला आहे. वर्म लक्ष्मणी 100 सोडी शरापाटी शर परी नाटोपे पंचशर पंचवक्त्र शत्रुतो. आणि तो पंचक्षर असलेला हा बाणामात पाठोपाठ बाण हा 100 सोडू लागला, परंतु हाही तशाच प्रकारचा वीर पुरुष असलेला आपणही बाणामागे बाण सोडू लागलेला आहे. केले बहुत शास्त्रांचे प्रेरणा त्रणायशे भस्म करी मदन युद्ध केले सप्तदिन सेना संपूर्ण आटिली. आणि 7 दिवसापर्यंत या ठिकाणी युद्ध झालेलं आहे आणि त्या 100 सैन्य असलेलं सगळं चकाचूर झालं. आधीच कृष्णाचे वीर विशेष त्यावरी नारदाचा उपदेश दैत्य प्राण घ्यावा आणि शेष दिव्य बाण घेतला. आणि त्या दैत्याचा प्राण घेण्यासाठी म्हणून दिव्य असा बाण काढलाय. कशामुळं हा श्रीकृष्णाचाच वंशज आहे आणि त्याच्यानंतर नारदाने त्याला थोडस बुद्धी ज्ञान दिलेलं होतं, त्याच्यामुळं हा पराक्रमी असलेला त्या दैत्याचा संहार करण्यासाठी निर्वाणीचा असा बाण काढला. धनुष्ट ओढून आकर्ण पंचशरे सोडीला बाण 100 क्षीरशे 2 आकाश पंथे उडविले. आणि पंचाक्षरी नावाच्या मंत्राचा जप करून त्या मुलानं बाण असा सोडला
तिथं 100 असलेलं त्या 100चं शिर असलेलं आकाशामध्ये उडवून लावलं. झाला एकची जय जयकार वृंदारक वर्षती पुष्प संभार जयवंत झाला कृष्णकुमार वाद्य गजर आणि लागले. श्रीकृष्णाचाच मुलगा असलेला हा त्या ठिकाणी विजयी झाला. त्या ठिकाणी वाद्यांचा गजर होऊ लागलाय. सगळ्यांना आनंद झालेला आहे. द्वारकेजवळ आला मदन वाद्य गजरे गाजे गगन पुढे पाठविले बंदीजन श्रीकृष्णाशी सांगावया. आता श्रीकृष्णाचाच तो मुलगा आहे मदन. त्या ठिकाणी युद्ध जिंकलं, त्या 100चा वध केला. द्वारकेच्या जवळ तो विजय मिळवून आलेला आहे. सगळा वृत्तांत असा द्वारकेमध्ये कळला. श्रीकृष्णाला पुढे जाऊन दूत सांगू लागले. श्रीकृष्णाची सांगती हे रविजयी होऊन तुमचा कुमार भेटावया आला सत्वर रती सहित श्रीकृष्ण. आणि हे श्रीकृष्णा, तुमचा मुलगा असलेला हा मदन त्या ठिकाणी त्याची बायको आहे तिलाही घेतले बरोबर रथीला घेऊन आणि तो विजय मिळवून तुम्हाला भेटायला या ठिकाणी येऊ लागला. उग्रसेन उद्धव अक्रूर भोगींद्र आणि सहित प्रजा दळबार आले बाहेर भेटावया. आणि उग्रसेन उद्धव बाकी सगळं सैन्य असलेलं त्या मथुरेच्या त्या द्वारकेमधून श्रीकृष्णाला भेटण्यासाठी बाहेर आलेला आहे. जैसा कृष्ण तैसा प्रद्युम्न किरीट कुंडले घनश्याम वर्ण चतुर्भुज पीत वसन दुसरा श्रीकृष्ण लोक म्हणते. हा प्रद्युम्न असलेला कसा सुंदर असलेला मदनाचाच तो अवतार असल्यामुळं श्रीकृष्णाचं रूप आणि त्याचं रूप काय फरकच नाही दोघांमध्ये. तशाच प्रकारचे कवच कुंडल असेल, तशाच प्रकारचं रूप असलेलं, तशाच प्रकारचं धनुष्यबाण वगैरे हातात असलेला श्रीकृष्णाचाच प्रतिरूप हा दिसू लागला. प्रद्युम्ने साष्टांग नमस्कार घातला सप्रेम श्रीकृष्णाशी भेटला. उग्रसेन वसुदेव आलिंगीला बळीभद्रादी सर्व आणि यादवे. श्रीकृष्णाचा मुलगा म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या भेटी झाल्या. श्रीकृष्णाने आपल्या हृदयाशी कवटाळून जर त्याचबरोबर त्याचे सेवक असलेले प्रधान असलेले ते सगळे त्या मुलाला भेटू लागलेले आहेत. नारदे तात्काळ येऊन सांगितले सर्व वर्तमान मग रतीशी हाती धरून भीमकी सदना चालिली. आणि त्या प्रद्युम्नाचा असा सत्कार केल्यानंतर स्वागत केल्यानंतर ती रती असलेली तिला सुद्धा त्या बरोबर घेतलं आणि रुक्मिणीनं हाताला धरून तिला घरामध्ये नेलं. रुक्मिणीच्या घरी गोपिका मिळाल्या सकळ कृष्ण नायिका तो रती सहित मदन देखा समीप देखला. आणि तेव्हा मदन असलेला समोर समीप सगळ्या गोपिका सगळ्या स्त्रिया असलेल्या या ठिकाणी एकत्र जमा झालेल्या आहेत. आणि त्यांनी त्या मदनाला म्हणजे त्याचा मुलगा प्रद्युम्न याला सगळ्यांनी बघितलेला आहे. गोपीशी कैसे भासत की नूतन स्त्री घेऊन कृष्णनाथा आला भावी ती समस्त रुक्मिणीशी वाटे तैशी. आता सगळ्याच स्त्रियांना सुद्धा आश्चर्य वाटायला लागलं. हा श्रीकृष्णच आणखीन बारका झालाय का काय आणि काहीतरी नाटक केलं का काय कोणाच ठाऊक, दुसरी एखादी बायको करून घेऊन आलाय काय, अशा प्रकारे श्रीकृष्णालाच स्वरूप असावं असा हा प्रद्युम्न सगळ्यांना दिसू लागला. भीमक्या सरसावी अंचळ तो मदने धरिले चरण कमल श्रीकृष्ण आला तात्काळ गण निळमग बोले. आणि त्यावेळेस श्रीकृष्ण तिथे जवळ आलेले आहेत. रुक्मिणी त्या ठिकाणी बघू लागलेली आहे. त्या ठिकाणी श्रीकृष्ण त्यावेळेस काय सांगतात. पुत्राशी भेटे रुक्मिणी अश्रू लोटले तिचे नैनी पान्हा फुटला आणि जस्तनी हृदय धरले मदना ते. आता तिला अगोदर काय संशय होता परंतु श्रीकृष्णाने सांगितले 12 वर्षानं तुला भेटणार होता म्हणून मी जे सांगितलं होतं तोच तुझा मुलगा आहे. आणि त्यावेळेस त्या रुक्मिणीने त्याला आपल्या हृदयाशी कवटाळून धरलं आणि 12 वर्षानंतर का होईना परंतु त्याला प्रेमाचा पाना फुटलेला. सासू सासरिया ते वेळे समजता शिरतीने नमस्कारिले मग दिव्य मंडप उभे केले भीमकीचे द्वारी ते दवा. आणि त्यावेळेस त्या भीमकीच्या म्हणजे रुक्मिणीच्या दारामध्ये मंडप उभा केलेला आहे. ती रती असलेली त्या प्रद्युम्नाची पत्नी असलेली त्या ठिकाणी आपले सासू सासरे रुक्मिणी आणि श्रीकृष्णांना भेटलेली. भांडार फोडिले बहुत याचक सुखे केले समस्त तो 9 मास भरता प्रसूत रती झाली संभ्रमे. आता त्याच्यानंतर ते रती असलेली 9 मास झाल्यानंतर विनाकारण सगळे भांडार वगैरे फोडलेले आहेत, सगळा दानधर्म केला अशा प्रकारचं वृत्तांत त्या ठिकाणी घडलेला आहे. तिला मूल झालेला आहे रतीला. बाळ झाला सुकुमार अनिरुद्ध नाम ठेवी यदुवीर तोही घनश्याम सुंदर मदन अवतार दुसरा. आता मदनाचा अवतार असावा श्रीकृष्णाचा मुलगा प्रद्युम्न, त्याचं लग्न झालं त्या रती बरोबर. तिलाही 9 महिने झाले आणि तिलाही या ठिकाणी मुलगा झालेला सुंदर अशा प्रकारे म्हणजे श्रीकृष्ण प्रद्युम्न आणि त्याचा मुलगा अनिरुद्ध अशा तिघांची त्या ठिकाणी रूप सारखी दिसू लागली. श्रीकृष्ण मदन अनिरुद्ध तिघाचे एकच रूप प्रसिद्ध आहे. द्वारके माझी ब्रह्मानंद आनंद कंदनांद तसे. आणि आनंदाचा कंद असलेला श्रीकृष्ण आपला मुलगा प्रद्युम्न आणि त्याचा मुलगा अनिरुद्ध या तिघासहित म्हणजे मुलगा नातू अशा प्रकारे श्रीकृष्ण आनंदाने नांदू लागलेले आहेत. 16 सहस्र कृष्ण नायिका तितक्यासही पुत्र झाले देखा 10 पुत्र एक कन्यका समान सर्वांते. बघा आता किती व्याप वाढला आहे की नाही. 16,100 बायका, त्या प्रत्येक बाईला किती 10 काय 10 मुलं आणि एक मुलगी अशा प्रकारे ते गणितच करणं शक्य नाही. बरोबर आहे की नाही.
एवढ्या त्या 16,100 बायकांना सुद्धा मुलं झाली. सगळा आता सुखाचा संसार श्रीकृष्णाचा सुरू झाला. 1,60,000 श्रीकृष्णाशी झाले पुत्र द्वारकेशी 16 निरंतर पुत्रोत्साह उत्सव होत असे. 1,60,000 एवढी मुलं त्या श्रीकृष्णाला तेवढ्या 16,108 बायकांच्या रूपानं मुलं झालेली आहेत. त्या गोकुळामध्ये त्या द्वारकेमध्ये सगळे दुसरी द्वारकाच झाल्यासारखे एवढी मुलं त्या श्रीकृष्णाची झालेली आहेत. तितक्या पुत्रांची मौजी बंधने करून या नारायणे देशोदेशी चिन्ह कन्यारत्ने आणून देती तयासे. आता त्या 1,60,000 श्रीकृष्णाची मुलं तेवढाच मुंजी बंधन वेगवेगळ्या देशांचे राजे असलेले ते सुद्धा आयार उपचार काय असेल त्या मुलाच्या बारशासाठी म्हणून त्या ठिकाणी घेऊन येऊन देऊ लागलेले आहेत. 16 सहस्त्र कुमारी तितक्यांशी वर पाहुणे देत मुरारी नित्य 16 घरोघरी नाना प्रकारे होत असे. आता त्या प्रत्येकाला 10 पोर आहेत आणि 16,100 मुली प्रत्येकाला एक मुलगी आहे. त्या मुलीला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे पाहुणे रावळे सुद्धा त्या ठिकाणी येऊ लागलेले आहेत. कुटुंबोत्सल जगज्जीवन नित्य नित्य 16 नूतन इंद्रादी देव संपूर्ण त्रिकाळ येते दर्शना. आता 33 कोटी देवादिकांचा देव असलेला इंद्र तो सुद्धा या ठिकाणी नातवं परतुंड मुलं सुना एवढा हा जो काही व्याप आहे त्या श्रीकृष्णाचा तो पाहण्यासाठी म्हणून नित्य नियमाने येऊ लागलेले आहेत. पूर्णावतार श्रीरंग जो शिराब्दी जा हृदय पद्मभ्रंग पूर्ण ब्रह्मानंद निसंग द्वारा होती पातला. आणि तो निसंग असलेला त्रिभुवनाची निर्मिती करणारा या ठिकाणी या गोकुळ त्या द्वारकेमध्ये श्रीकृष्ण रूपानं सुखी संसार करत असताना हरी विजय ग्रंथ हाची कस्तुरी सुवाशे निज भक्ताशी तृप्त करी परम सौभाग्य ते वंदनी शिरे अहोरात्र आणि हा ग्रंथ कसा आहे एखादी कस्तुरी आहे कस्तुरी नारायणाच्या नाभी कमळामध्ये असेल त्याचा सुगंध सगळ्याला मिळतो. तशा प्रकारचा हा ग्रंथ असलेला तुमच्यासाठी एक सुगंधाचा ठेवाच आहे. या ठिकाणी श्रीधर स्वामींना आपल्या ग्रंथरूपानं आपल्यासाठी आणलेला आहे. निंदक सदा वटवटी पामर जे परम अपवित्र दुर्धर परदोष कर्दमी लोळणार कस्तुरी साचार नावडी त्या. आता जे काही उखंड्यावर जोडणारी गाढवं असतात त्याला चंदनाचा याचा त्याचा कशाला सुगंध कळतो किंवा त्याला गोडी कशाला लागते. आपली निंदा करणारी निंदा करू द्यात त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. जे सज्जन आहेत जे भाग्यवान आहेत त्यांना अशा प्रकारचं ह्या अमृतरूपी ग्रंथरूपी अमृत आपल्याला प्यायला मिळतंय. आपण सगळेजण भाग्यवान आहात. या मृगमदाचे भोगते भाग्यवंत ज्या घरी दैवी संपत्ती विराजित त्याशी हरी विजय ग्रंथ आवडत काय वाचा माणसे. आता ज्याचं काही पूर्व पुण्य आहे दैवी शक्ती आपल्याला प्राप्त झाली आशीर्वाद आपल्याला मिळाला आणि त्याच्यामुळेच आपल्या सुद्धा नशिबामध्ये या ठिकाणी हा ग्रंथाचं वाचन गायन तुम्हाला ऐकायला मिळतंय. हे आपलं काहीतरी पूर्व पुण्य आहे म्हणूनच या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. ब्रह्मानंदा भक्तवत्सला मनमत जनका तमाल निळा श्रीधर वरदा अति निर्मळा अभंग आढळा जगद्गुरु. आणि जगाचा उद्धार करणाऱ्या हे परमेश्वरा या ठिकाणी तुझी कृपा आमच्यावर अशाच प्रकारे असू दे असे ग्रंथ करते विनोदी करतात. इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत प्रेमळ पंडित परिस्वत सप्त विशतीम तमाध्याय गोढा कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव